एका युनिटपैकी आपण 2 भाग इथं एक्झाममध्ये तुम्हाला विचारल्या जातील. त्यामध्ये मग मुघल साम्राज्य आहे आणि निजामशाही आहे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन राहतील. त्यानंतर मग शिवकालीन वर्णव्यवस्था. आपण हा जो भाग आहे वर्णव्यवस्थेचा यावर एक स्पेशल लेक्चर घेणार होतो. पण ते शक्य झालेलं नाही. पण आता यामध्ये आपण ते पूर्ण कव्हर करून घेऊ. थोडं फास्ट घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येणार आणि हे तुमच्याजवळ नोट्स आहेत. आरामात नोट्स वाचा. काही हरकत नाही. आपली 9 तारखेला एक्झाम आहे. खूप वेळ आहे. असं नाही आहे की नाही आहे, एकदमच वेळ नाही आहे तसं. बाकीच्या सब्जेक्टचा अभ्यास जास्त करा कारण की त्यांचं कदाचित कमी प्रमाणात आहे आणि मला वाटतं आता औलुकर सरांनी पण तुम्हाला प्रश्न वगैरे दिलेच असेल की येणारे वगैरे येतील म्हणून. बाकीचं पण आता अमित सर पण उद्या लेक्चर घेतील. जे ऑप्शनल एचे विद्यार्थी आहेत सध्या आपल्या ग्रुपला, त्यांचं लेक्चर जे आहे अमित सरांचं ते उद्या पण होईल. तर ते तुम्ही नक्की अटेंड करा आणि मस्के सरांचं पण लेक्चर होईल. आपले सगळे लेक्चर होतील आता. आता सगळे एकदम असं डोक्याच्या वरती पाणी गेल्यानंतर सगळंच होतं. सुरळीत चालतात सगळे काम. त्यानंतर मग आता हे शिवकालीन धार्मिक व्यवस्था झाली. त्यानंतर मग धार्मिक उदारमतवाद व मध्ययुगीन काळातला काळ झाला ते काळ आहे. त्यानंतर शिवकालीन शेती आणि शेती नियोजन, शिवकालीन व्यापार, त्या काळचा व्यापार कसा-कसा होता. खूप इंटरेस्टिंग सिलेबस होता. फक्त सेशन लेट सुरू झाल्यामुळे एवढा चांगला आपला जो सिलेबस आहे, तो आपल्याला पूर्ण करता आला नाही. पण हा सिलेबस आपण पूर्ण कव्हर करून घेऊ गेस्ट लेक्चरमध्ये. खूप सारे व्हिडिओज पडतील यावर, त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. सध्या आपल्याला एक्झाम ओरिएंटेड पाहायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर मग शिवकालीन स्त्रियांची जी परिस्थिती होती, त्याबद्दल एक क्वेश्चन तुम्हाला पडणार आहे. त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्त्रीविषयीचे जे योगदान होते, म्हणजे स्त्रियांसाठी शिवाजी महाराजांनी असं काय नवीन धोरणं वगैरे तयार केलेली आहेत किंवा त्यांचं स्थान वगैरे कुठल्या-कुठल्या पद्धतीनं होतं. ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीचा जो आकलनात्मक नमुना आहे, तो आपल्याला ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचा आहे. हा प्रश्न तुम्हाला पडणार आहे. त्यानंतर मग शिवकालीन शिक्षण व्यवस्था कशी होती? कशा-कशा पद्धतीने तिथं शिक्षण दिलं जात होतं. धर्मशास्त्रावर आधारित शिक्षण होतं, की काही शिक्षणाला वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जातीय निराकरण कसं काय झालं? की खरंच झालं का, की नाही झालं? शिक्षणावर म्हणजे शिक्षणाचा प्रसार कशा-कशा पद्धतीने झाला? जातीमध्ये शिक्षणाचा प्रसार कसा-कसा झाला? हे आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहू. आता सगळ्यात आधी आपण माझा आवाज व्यवस्थित येतोय ना ते सांगा. कारण की आणि आवाज जर ब्रेक झाला माझा तर नक्की सांगून द्याल कारण की आपलं सेशन जे आहे ते रेकॉर्ड होत आहे. मग पुन्हा ते रेकॉर्डिंग सुरू करावं लागणार आहे आणि त्याचसोबत जे आहे ते मला माहीत नाही आहे की नेमकं काय आहे? कारण की मी Google Meetचं जे स्लाईड आहे ते जे आहे ते मागं टाकलेली आहे. आपलं सध्या पी-पी-टी ओपन आपलं पी-डी-एफ ओपन आहे त्याच्याने मला माहीत नाही आहे. फक्त कोणी ॲड जर व्हायचं असलं तर फक्त नोटिफिकेशन वाजते जशी आता वाजली आणि त्यांना मला ॲड करून घ्यायला लागतं. बस मी याच्यासाठी हे ओपन करतो. बाकी आवाज येतो, नाही येत मला तुम्ही नक्की सांगा. कोणी एक सांगायचं की आवाज येत नाहीये, ब्रेक होत आहे. नक्की सांगायचं. ठीक आहे, आपण आता सुरू करून देऊ. सगळ्यात आधी आपण जे दक्षिणेतील मुघल साम्राज्य आहे. मुघल साम्राज्यावर आपले जवळपास 2 एक लेक्चर झाले. मुघल साम्राज्य जे आहे ते एका लेक्चरमध्ये आपण घेतलं नाही. 2 लेक्चर झाले. खूप पद्धतशीर आपण त्याबद्दलचं जे आहे काय म्हणतात त्याला माहिती घेतली, अभ्यास केला. आता ह्या ज्या नोट्स आहेत ना, ह्या नोट्स तुम्हाला पुढच्या सेशनपासून व्यवस्थित भेटून जातील. याचं काही टेन्शन नाहीये. सगळा एक बंच वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गीताई पब्लिकेशन जे आहे ते मला वाटते आरती चनघोडे मॅडम आहेत. त्यांच्या मार्फत आपण इथपर्यंत पोहोचलो आणि आपण हे यांना दिलं होतं. बाकीचे जे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे जे काही सब्जेक्ट आहेत, जसं ज्यामध्ये मग लाईफ लाँग लर्निंगचा एक सेक्शन आहे आणि त्यानंतर एक डिग्री आहे ते आपलं कशाची सायकोथेरपीची त्यांचं सुद्धा पब्लिशन जे आहे त्याच्या यांचं काय म्हणतात सोर्सेसचं अभ्यास साहित्याचं करणार आहे. त्याच्यानं पुढच्या सेमिस्टरपासून तुम्हाला कुठल्याही संदर्भाची झालं किंवा सोर्सेसची झालं कमतरता भासणार नाही. हेच पुस्तकं घ्यायचे, यातूनच वाचायचं आणि यातूनच सगळं येते. आणि रेफरन्स बुक जे आहेत ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करू. जे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्हाला म्हणजे तुमचं मन तळ्यात-मळ्यात होतं, की काय येणार? एवढ्या मोठ्या नोट्स पडलेल्या आहेत. काही-काही लोकांनी सगळ्याच नोट्स काढून टाकल्या प्रिंट. खूप खर्च झाला त्यामागे. आता त्याची काहीच गरज पडणार नाही तुम्हाला. सुरू करू आपण. आपल्याला संपवायचे आहेत. निदान 6 क्वेश्चन तरी आपले झाले पाहिजेत. यामध्ये दक्षिणेतील मुघल राज्याची जी माहिती आहे, हा प्रश्न लिहिताना या प्रश्नामध्ये जर तुम्हाला सपोज प्रश्न कसा येणार आहे मी तुम्हाला सांगतो थोडक्यात, की दक्षिणेतील मुघल साम्राज्याविषयी माहिती लिहा किंवा सविस्तर माहिती लिहा असा एक प्रश्न राहणार आहे. आणि त्याला किंवामध्ये म्हणजे ऑरमध्ये एक प्रश्न राहणार आहे. तो निजामशाहीवर राहणार. आता तुम्ही मुघल साम्राज्याची माहिती लिहिताना तुम्हाला प्रश्न लिहायचा कसा आहे? तर सगळ्यात आधी प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना नाव टाकायचं नाही. हे असं जे आहे हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. प्रस्तावना नाव नाही टाकायचं. एक पॅराग्राफ पाडायचा आणि त्यामध्ये लिहायचं. आता ते लिहायचं कसं? मी सरळ वाचून दाखवतो. आज शिकवल्यापेक्षा आपण आपण उत्तर कसे लिहू यावर आपण जास्त भर देऊ. मी थोडं वाचूनच दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता जेव्हा मुघल साम्राज्याच्या विस्ताराच्या इतिहासात दक्षिण भारताचा जो भूभाग होता, तो निर्णायक ठरलेला आहे. आता का निर्णायक ठरलेला आहे, हा तुम्ही पाहून घ्या. म्हणजे मुघल साम्राज्याचा जेव्हा विस्तार झालेला होता, तेव्हा दक्षिण भागामध्ये त्यांना एकदम महत्त्वाचा का वाटलेला आहे भारत? कारण की यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत होते. त्यानंतर सुपीक प्रदेश होता, तर त्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात होत होती. एकदम धान्याने म्हणा किंवा धान्याचे कोठार वगैरे सगळे या ठिकाणी होते.
पैसा अडका खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दक्षिण भारतामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे साहजिकच आहे. मुघल साम्राज्य वरती आहे आणि त्यांना जे आहे तो साम्राज्य विस्तार करायचा होता. म्हणून एवढं मोठं चांगलं सोन्याचं सगळं भेटत आहे. एवढा सुपीक प्रदेश भेटत आहे. तर साहजिकच आहे. तिकडे मन वळणारच आहे मुघलांचं. म्हणून त्यांनी तो भाग जिंकण्याचं ठरवलेलं होतं. यामध्ये अ, जेव्हा उत्तर भारतामध्ये मुघलांची सत्ता स्थिर झालेली होती, त्यामध्ये जो बादशाह औरंगजेब होता, यानं दख्खन जिंकण्याचं जे धोरण होतं ते आखलेलं होतं. आता औरंगजेब जो होता ना, हा ऑलरेडीच दख्खनचा सुभेदार राहिलेला आहे शहाजहानच्या काळात. जहागीरच्या काळात सॉरी. शहाजहानच्या काळात सॉरी. जहागीर नाही, शहाजहानच्या काळात दक्षिणेचा सुभेदार राहिलेला आहे. दख्खनी सुभेदार त्याला आपण म्हणतो. तर मग तेव्हापासून त्याला माहिती आहे, की दख्खनचा भाग तो ओळखून होता. तो असाच त्यानं जे आहे दक्षिणेची जी स्वारी लावलेली आहे, असाच तो तिथं अडकून नव्हता पडलेला आहे. पण मरेपर्यंत त्याला काही पूर्ण दख्खनी भाग जिंकता आलेला नाहीये. पण तो इथं आल्यानंतर जेव्हा त्यानं ते दक्षिण भाग जिंकण्याचं धोरण आखलेलं होतं, त्यामध्ये मग त्यानं अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा तसंच मराठ्यांची उदयास येत असलेली जी सत्ता आहे, हे सर्व मोगलांसाठी एक आव्हान कसं ठरलं, याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. कसं ठरलेलं आहे? कारण की हे जे भाग आहेत ना, अहमदनगरचे बिजापूर सॉरी अहमदनगरची निजामशाही, बिजापूरची आदिलशाही, गोलकोंड्याची कुतुबशाही, त्यानंतर बिरार, बिदर हे चिल्लर होते 2. त्यानंतर मग मराठ्यांचं जे म्हणजे स्वराज्य आहे. हे भाग जे आहेत ना, मराठे जर सोडले तर हे समकालीन आहेत. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही हे जे ते समकालीन आहेत. बहमनी साम्राज्यातून त्याचे तुकडे होऊन ते बनलेले आहेत. त्यानंतर मग जेव्हा आदिलशाही अ, जे आहे ते त्याच्या पतनाच्या दिशेने होती. म्हणजे पीकवर होती थोडीशी पण उतरत्या कडेवर होती. अहमदनगरच्या निजामशाहीचं पतन झालेलं होतं आणि गोलकोंडा जो आहे, तो त्याची म्हणजे सुरुवात झालेली होती. ते रोप वाढायला लागलेलं होतं. अशा पद्धतीमध्ये मराठ्यांचा उदय झालेला आहे. म्हणजे अहमदनगरची निजामशाही हे हे 3 जरी अ, म्हातारे झाले असले, तरी हा एक तरणा बाणा म्हणजे ज्याला आपण मराठी म्हणतो. हे तिथं आपल्या औरंगजेबाला जे आहे, ते मोठ्या प्रमाणात टक्कर देताना दिसतात. म्हणून हे त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं मुघलांसाठी, विशेष करून औरंगजेबासाठी. त्यामुळे मग त्यानं जे आहे ना, जवळपास अर्धशतकपर्यंत म्हणजे 50 वर्षापर्यंत मोहिमा तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेल्या दिसतात. पण तरी त्याला की तो जिंकता आलेला आपल्याला पाहायला मिळतात. मग आता तुम्हाला प्रस्तावना जेव्हा लिहायची असेल, तुमच्याजवळ नोट्स आहेत. त्या नोट्समध्ये एवढं वाचून घ्या आणि यातली अर्धी प्रस्तावना जर लिहिता आली तर लिहा. आणि यामध्ये तुम्हाला लिहायचं काय आहे? तर त्यांनी म्हटलेलं आहे, की दक्षिणेतील मुघल साम्राज्याची माहिती कशी लिहायची? तर सगळ्यात आधी टाकायचं, की मोगलांसाठी दख्खनी भाग कसा महत्त्वाचा होता, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कसा महत्त्वाचा होता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे मग प्रस्तावनेमध्ये तुम्ही एवढंच लिहा, कसा महत्त्वाचा होता. यामध्ये ही जी अतिरिक्त माहिती दिलेली आहे, की हे आव्हान वगैरे होते. चला ठीक आहे, आपण ते पण लिहून टाकू, की जेवढ्या काही दख्खनी सल्तनत होत्या, नावं नाही आठवले तर सरळ दख्खनी सल्तनत म्हणून टाकायचं. दख्खनी सल्तनत आणि मराठी यांचं मोठं आव्हान मुघलांसमोर होतं. मुघलांनी जवळपास जे आहे 50 वर्षापर्यंत म्हणा किंवा अर्धशतकापर्यंत मोहिमा, राजकीय डावपेच जे आहेत ते दख्खनी भागामध्ये राबवलेले दिसून येतात. आता या संघर्षातून जे आहे ते दख्खनची राजकीय जी काही रचना आहे ती पूर्णपणे आपल्याला बदललेली दिसून येते. ठीक आहे. मग भारतीय इतिहासावर याचा प्रभाव पण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रस्तावनेमध्ये एवढं लिहायचं. आता जेव्हा आपण कुठलाही प्रश्न लिहितो, तेव्हा प्रस्तावनेमध्ये जो आहे पूर्ण उत्तराचा सार आला पाहिजे अशा पद्धतीने लिहितो. आता उत्तराचा जेव्हा पूर्णपणे सार येतो, त्यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये सगळ्या भाग आपण लिहिलेला पाहिलेला आहे. त्यानंतर मग काय होते, जेव्हा मुघलांच्या प्रतीक्षेत प्रवेशाची पार्श्वभूमी आपण हा जो भाग आहे, हे लिहू नका. हे मी तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी लिहिलेलं आहे, की तुम्हाला हा पार्ट जो आहे तो लक्षात आलेला पाहिजे. मी तुम्हाला आताही सांगत आहे, हे जे प्रश्न आहेत हेच येणार आहेत. आता रेकॉर्ड होत आहे, काही हरकत नाहीये. हे लिहिलेलं आहे ह्याच मुद्द्यावर आधारित तुम्हाला लेक्चर आलेले सॉरी प्रश्न आलेले पाहायला मिळतील. आता यामध्ये तुम्ही जेव्हा दक्षिणेत प्रवेशाची पार्श्वभूमी आहे, तेव्हा मुघलांमध्ये सगळ्यात आधी अकबर होता, ज्यानं दक्षिणेची मोहिमा आपल्याला आखलेली दिसते. आता दख्खनचा जो भाग आहे, ह्या भागामध्ये जर आपण पाहिलं, तर जो मोठ्या प्रमाणात आपल्याला डोंगररांगा पाहायला मिळतात. त्यानंतर नदी खोरं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वृद्धकालीन नद्या ज्या आहेत, त्या काही गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा ह्यासारख्या नद्या ज्या आहेत, त्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यातल्या त्यात नर्मदा आणि तापी नदींनी एक रिफ्ट व्हॅली तयार केलेली आहे आणि आपल्या भारताला जे आहे ते 2 भागात विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यामुळे विंध्य, सातपुडा आणि त्यातल्या त्यात नर्मदा आणि तापी ह्या 2 नद्या क्रॉस करून माईक सगळ्यांनी बंद ठेवा. दोन्ही जे आहेत, दोन्ही नद्या क्रॉस करून दख्खनी भागामध्ये येणं हे खूप जास्त जोखमीचा भाग होता आणि त्यातल्या त्यात इथे एक साम्राज्य नव्हतं. इथे साम्राज्य होते 5. म्हणजे दख्खनी सल्तनत, त्यानंतर एक विजापूर होतं. विजापूर नाही, आपलं विजयनगर होतं. विजयनगरचं पतन होऊन गेलं. ह्या 5 ज्या सल्तनत दख्खनी सल्तनत आहेत, यांनीच त्यांचं जे आहे विजयनगर जे आहे ते हडपून टाकलं. मग त्यानंतर जे आहे जेव्हा आपला अकबराने जेव्हा दक्षिणेत जी स्वारी म्हणजे पहिली मोहीम जेव्हा आखलेली होती, तेव्हा त्याने फक्त पत्रव्यवहार केलेला होता. आपण पाहिलेलंच आहे, की अहमदनगरच्या
जी राणी होती चांदबिबी, हिला त्याने पत्रव्यवहार केला, की मुघलांचं अधिपत्य स्वीकार. नाही स्वीकारलं तिनं, तर युद्ध झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला लिहायच्या आहेत. मुघलांनी जेव्हा दक्षिणेत प्रवेश केला, त्यामध्ये सगळ्यात आधी अहमदनगरवर हल्ला केलेला आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आता अहमदनगर काय आहे? तर निजामशाहीची राजधानी. बरोबर आहे. मग अहमदनगरवर हल्ला केला 1595 ते 1600च्या दरम्यान. तो हल्ला करून त्यांनी दक्षिणेकडे पावलं मोठ्या प्रमाणात टाकताना दिसतात. अकबराच्याच काळामध्ये बुऱ्हाणपूर खानदेश ह्या प्रदेशावर जो आहे तो मोगल सत्तेचा ताबा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग नंतर जे आहे त्यानं जे आहे ते हळू मग हे अकबराच्या काळात झालेलं आहे. मग औरंगजेब वगैरे आला. त्यानंतर मग बिजापूर, त्यानंतर कुतुबशाही, गोलकोंड्याची ह्या ज्या आहेत त्या आपल्याला काबीज केलेल्या आपल्याला मुघलांनी पाहायला मिळतात. त्यानंतर मग औरंगजेबानं राज्याभिषेक केला. राज्याभिषेक नसते होत त्याच्या ह्याच्यात. तो गादीवर बसला सरळ. तुम्हाला माहिती आहे ते मुघल साम्राज्य जे आहे, ते काही सरळ वटणीवरचं नव्हतं. आधीचे राजे जरी चांगले म्हणजे आधीचे बादशाह जरी चांगले असले, पण त्यानंतर त्याला जे आहे एक क्रूर राजे आपल्याला मिळाले दिसते आणि हे जे आहे हे प्रत्येक साम्राज्यामध्ये आपल्याला होताना दिसत आहे. मुघलांच्या बाबतीत म्हणा, सुलतानशाहीच्या बाबतीत म्हणा, दिल्ली सल्तनतच्या बाबतीत म्हणा किंवा दख्खनी सल्तनतच्या बाबतीत म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायलाच मिळतात. त्यानंतर मग जेव्हा औरंगजेब गादीवर बसला, मग त्यानं काय म्हटलं, की आता मला पूर्ण दख्खन जिंकायचं. मोगलांचं जे साम्राज्य आहे, हे अखंड भारतावर विस्तारायचं आहे, असं त्यानं म्हटलं. आधीच त्याला चटक लागलेली होती. आधीच तो दख्खनी सुभेदार होता. त्याला तिथलं सगळे दख्खन भागामध्ये जे काही धनधान्य होते, धान्याचं कोठार वगैरे होते, त्यानंतर किनारपट्टी प्रदेश होता. तर मोठ्या प्रमाणात तिथं परदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात चालत होता. हिरे, रत्ने. आता गोलकोंडा तर हिऱ्यांची आपलं खाणच आहे. तिथे तर कोहिनूरच सापडलेला होता. हे जे आहेत आणि व्यापार मार्गावर नियंत्रण करणं हे त्याला महत्त्वाचं तिथंच वाटलेलं आहे. कारण की तुम्हीच सांगा मला, मुघल साम्राज्याला असा कुठलाही हक्काचा समुद्रकिनारा नव्हता आणि दख्खनी सल्तनत जवळ जास्तीत जास्त आपल्याला किनारपट्टी प्रदेश होते. मग मोठ्या प्रमाणात परदेशी व्यापार जर करायचा असला, तर मग त्याला फायदा आपला दख्खनी भाग जिंकून फायदा होणार आहे की तोटा होणार आहे? फायदाच होणार आहे. आणि विशेष म्हणजे तो धर्मवेडा होता. त्याला इस्लामिक कंट्री बनवायला जास्त वेळ लागला नसता जर आपलं काय म्हणतात त्याला आदिलशाही नसती, कुतुबशाही नसती आणि मराठे नसते तर. बातच जिंकून घेतलं. ह्या सगळ्या गोष्टीतून जे आहे, आपल्याला एकच माहीत होते, की अकबराच्या काळापासून तर औरंगजेबापर्यंत दख्खनी सल्तनत मिळवण्यासाठी प्रत्येक मुघल सम्राटाने जे आहे ते आपले विचारं वरते करून लढाई करण्यासाठी ते म्हणजे मोहिमा त्यांनी काढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता दुसरा जो भाग आहे, आता एवढं काही लिहू नका. मी जे काही सांगत आहे ना भारूड, एवढं लिहायची काही गरज नाही. आपल्याला जो आहे एक 10 मार्क्सचा प्रश्न जो आहे तो 10 पेज नाही लिहायचा आहे. आपल्याला तो जास्तीत जास्त 3 एक पेज लिहायचा आहे. ठीक आहे. आता लिहायचं असं आहे, की आता हे 2 भाग झालेले आहेत आपले. त्यानंतर मग अहमदनगर, बिजापूर आणि गोलकोंडा हे जिंकण्याची ज्यांची मोहीम होती, थोडक्यात लिहून टाकायचं. आता त्यामध्ये कसं लिहायचं, की जे दक्षिण भारतावर जे मुघलांची जे सत्तेची सुरुवात झाली किंवा मोहिमेची सुरुवात झालेली आहे, तर ते अहमदनगरपासून झालेली आहे. चांदबिबीचा मृत्यू झालेला होता. मग त्याच्यानंतर मलिक अंबर जो आलेला होता. मलिक अंबरने खूप चुरशीची झुंज दिलेली आपल्याला पाहायला मिळते मुघलांना. मग त्याचा पण मृत्यू झाला. त्यानंतर मग जे आहे ते अहमदनगर जे आहे ते अस्ताव्यस्त झाले आणि त्याचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळते निजामशाही. म्हणजे अहमदनगर इथं गेला समजा. त्यानंतर मग आला बिजापूर. बिजापूरमध्ये अली आदिल शहानंतर एकदम निकृष्ट दर्जाचे जे आहे बादशाह म्हणा किंवा सुलतान म्हणा, हे तिथं जन्माला आले होते, गादीवर बसलेले होते. आता झालं असं होतं, की 1 सेकंड. हं. झालेलं असं होतं, की आदिलशाही जी सल्तनत होती, ते मराठ्यांना मदत करत असल्याचा जो आरोप होता, याच्यावरून औरंगजेबानं जे आहे ते बिजापूरवर कडक मोहीम जी आहे ती चालवलेली आपल्याला पाहायला मिळते. पण आधी जे आहे, जेव्हा निजामशाहीवर हल्ला मुघलांनी केला, तेव्हा आदिलशाहीने जे आहे ते मुघलांना मदत केलेली आहे, निजामशाहीला नाही केलेली आहे. कारण झालेलं असं होतं, की आदिलशाहीला धोका असा होता, की निजामशाही जी आहे ते आपले प्रदेश जिंकून घेईल का? कारण की एक असं समजा, की त्या 5 सल्तनतपैकी एक कुतुबशाही पकडली आणि एक निजामशाही पकडली ना, हे थोडेफार प्रमाणात जे आहे ते चांगल्या प्रमाणात आपल्याला असं म्हणता येईल. आदिलशाही पण आधीचा जो होता युसुफ आदिलशाह वगैरे होता, तेव्हा चांगला होता. अली आदिलशाह, इब्राहिम आदिलशाहपर्यंत व्यवस्थित होतं सगळं. अली आदिलशाह द्वितीय पासून जो आहे ते एकदम भंगार कारभार जो आहे तो आदिलशाहीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये तर बडी बेगमनं तर पूर्ण नासाडीच करून टाकलेली होती आदिलशाहीची. ठीक आहे. अजून कोण आलं? होत नाहीये का जॉइन? अच्छा झाले. शिरीष शिंगडे सर लग्नात आहेत आणि लग्नातून आपला क्लास अटेंड करत आहे. सर जेवण करायला काय आहे तिथं? जाऊ द्या. हां. आपण कुठं होतो? गोलकोंडा नाही आदिलशाही सॉरी. आदिलशाहीचं झालेलं असं होतं, की तळ्यात आणि मळ्यात दोन्हीकडचं गेलेलं आहे. झालं असं, की मुघलांनी आदिलशाही आपलं निजामशाहीला हरवण्यासाठी आदिलशाहीची मदत घेतली आणि निजामशाहीला हरवल्यानंतर मुघलांनी जे आहे, आदिलशाहीला ह्या कारणावरून त्यांच्यावर मोहीम आखली, की तुम्ही मराठ्यांना मदत करताय. आता तुम्हीच सांगा मला त्या काळामध्ये मराठ्यांना खरंच मदत करत होते का ते?
अफजल खान सारखा एक राक्षसी दैत्य मराठ्यांवर सोडणारी आदिलशाही तेव्हा मराठ्यांना मदत करणार होती का? हे एक कट कारस्थान होतं मुघलांचं, की त्यांना जे आहे पूर्ण जे आहे ते कॅप्चर करायचं होतं. मग सुरुवात कशी करायची? काही ना काही कारण सांगायचं आणि पतन करून टाकायचं त्याचं. ठीक आहे. झालेलं असं होतं, की यामध्ये ओके झालं हे आपलं हे संपलं. त्यानंतर हे पण काही विषय नाहीये. तुम्ही हे वाचून घ्या. आपल्याला 12 प्रश्न कंप्लीट करायचे आहेत. झाले पाहिजेत म्हणून. त्यानंतर गोलकोंडा. हे सगळ्यात गरीब पाखरू होतं गोलकोंडा. कारण की माहिती आहे का? कुतुबशाही सगळ्यात म्हणजे शिवाजी महाराजांना जी भिणारी सत्ता होती ना, ही कुतुबशाहीची होती, गोलकोंड्याची. शिवाजी महाराजांना एवढे घाबरत होते, की त्यांना असं वाटत होतं, की शिवाजी महाराज आपल्यावर चाल करून तर नाही येतील. म्हणून ते काय म्हणत होते, की "एक काम करा शिवाजी महाराज, तुम्ही आदिलशाहीवर चढाई करा. आम्ही तुम्हाला आमचं सैन्य देतो." म्हणजे शिवाजी महाराजांचे काही प्रमाणात मित्र म्हणजे त्यांच्यासोबत ज्यांचे संबंध स्थिर होते, अशी एक सल्तनत जी होती ती आपल्याला कुतुबशाही असलेली पाहायला मिळते. ठीक आहे. आता यामध्ये कुतुबशाही जी होती ते आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली आणि हिरा उद्योगांमुळे प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता औरंगजेबाने इथं पण वेळा घातलेला आपल्याला पाहायला मिळते. कारण की मराठी जे आहे ना ते उदयाला सुरुवात झालेली होती आणि हे ज्या 5 शाह्या आहेत, हे आधीपासूनच तिथं टिकून ठेवलेल्या होत्या. आता त्यांना आधी खतम करायचं होतं. आपलं मराठा साम्राज्य एक रोपटं होतं तेव्हा. तेव्हा तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला ओके झालेला होता. त्यानंतर झालेलं असं होतं, की औरंगजेबाने जेव्हा कुतुबशाहीला वेढा घातलेला होता, त्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या काही जे काय म्हणतात त्याला अधिकारी लोकं होते. आपल्या इकडे वळवून त्यांनी कुतुबशाहीचं पतन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आता ह्या दोन्ही विजयांनी जे आहे ते दख्खनात मुघलांची सत्ता तांत्रिकदृष्ट्या प्रस्थापित केली. परंतु प्रत्यक्ष जे शासन होतं, ते व्यवस्थित करता आलेलं नव्हतं. कारण शासन करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे अधिकारी गट जो असतो, जो प्रशासन चालवण्यासाठी अधिकारी गट होतो, तो नव्हता. आता इथे तुम्हाला मी सांगतो तुम्हाला का नव्हता? कारण की मुघल साम्राज्य जे होतं, ते प्रत्यक्षरित्या कुठलं होतं? उत्तर भारतातलं होतं. तर उत्तर भारतातून इकडे त्यांना प्रशासकीय सोयीसाठी अधिकारी आणणं, हे परवडत नव्हतं. त्यातल्या त्यात ज्या इथं 5 सल्तनत होत्या ह्या दख्खनी सल्तनत ज्या होत्या, त्यांच्या प्रशासनामध्ये जे लोकं काम करत होते, ते स्थानिक लोकं होते. म्हणून त्या शाळा ज्या आहेत त्या आतापर्यंत टिकल्या. कदाचित मुघल साम्राज्य जर नसतं, तर त्या शाळा कदाचित मराठ्यांच्या अधिपत्याखाली आजही जिवंत असत्या. आज म्हणजे जोपर्यंत इतिहास होता तोपर्यंत. ठीक आहे. मराठा साम्राज्य होतं तोपर्यंत. त्यानंतर मग शिवाजी महाराजांचे जे उदय मुघलांसाठी शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि मुघलांसाठी जे आव्हान आहे ते. आता या ठिकाणी काही नोटमध्ये चुका आहेत. जसं की शिवाजी महाराजांची उदय आहे. तिथं शिवाजी महाराजांचा उदय पाहिजे होता. ठीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहिजे होता. तर ह्या काही आपले हे नमुना नोट्स आहे फक्त. ते बोललेत की काय करायचं तर. तर आपण घेतलं आता. कसं तरी निभावलं. पुढच्या वेळेस पूर्ण चुका काढून आपल्याला त्या पब्लिश करायच्या ठीक आहे. आता मी सरळ वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण की मी काहीतरी वेगळंच सांगत आहे, म्हणजे रिलेटेडच सांगत आहे आणि नोट्समध्ये तुम्हाला कदाचित व्यवस्थित समजून जाणार. ठीक आहे. आता महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याने दख्खनातील सुलतानांचा तसेच मुघल शक्तीचा समतोल बदलला. स्वराज्य हे दख्खनातील स्थानिक शक्तींचे प्रतिनिधित्व करत सर आवाज अडकत आहे तुमचा. ठीक आहे. आता येतंय का? हो. ठीक आहे, ठीक आहे. हां. स्वराज्य हे दख्खन येथील स्थानिक शक्तीचे प्रतिनिधित्व करत होते. स्वराज्य म्हणजे इथं मराठ्यांचं स्वराज्य आहे. ठीक आहे. शिवाजी महाराजांचे जलद गनिमी युद्ध, किल्ल्यांची साखळी, प्रजाहितदर्शित शासन, धाडसी आक्रमणे यामुळे मुघलांना दख्खनात स्थिर पाय रोवणे कठीण गेले. हा झाला भाग. आता शिवाजी महाराजांचा जेव्हा उदय झाला आणि मुघलांसाठी कुठलं आव्हान होतं, तर हे एक नवीन आव्हान आपल्याला निर्माण झालेलं पाहायला मिळतं. आता इथं तुम्हाला लिहायचं असं आहे, की जेव्हा सल्तनत काल जी होती, दख्खनी सल्तनत होत्या, त्यांचा जेव्हा पतन झाला, मुघलांनी त्यांचं पतन केलं आणि मुघलांना असं वाटलं, की आता आपल्यासाठी सगळेच मार्ग सोपे आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे, ते मधात भिंत बनून उभं होतं मुघलांच्या आणि दख्खनी भारताच्या. ह्याच गोष्टीमुळे आणि शिवाजी महाराजांच्या नीतीमुळे, युद्ध कौशल्यामुळे, विशेष म्हणजे गनिमी काव्यामुळे जे आहे, आपल्याला हे पाहायला मिळते, की मुघलांना दक्षिण भारत जिंकणं कठीण झालेलं होतं. अस्थिर होतं. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या जे आहे ते म्हणजे गोलकोंड्यासारखा प्रदेश जर त्यांनी जिंकला, ते तांत्रिकदृष्ट्या जे आहे ते मुघल दख्खनी भारतामध्ये आलेले होते. पण ते स्थिर होऊ शकले नाही. त्याचं कारण फक्त एकच आहे शिवाजी महाराज, बाकी कोणीच नाही. कारण त्या काळात सगळ्यात जास्त त्रास देणारे शिवाजी महाराजच होते मुघलांना. ठीक आहे. आता हा जो भाग आहे संभाजी महाराजांचा, हा तुम्ही नाही लिहिला तरी चालते. कारण की आपण ड्युरिंग शिवाजीचा जो आहे पिरियड हे करत आहोत, अभ्यासत आहोत. पण जर तुम्हाला लिहायचं असलं मुघलांबद्दल पूर्ण माहिती लिहायची आहे, तर लिहा आरामात. म्हणजे तुमच्याजवळ काही आठवत वगैरे नसेल पेपरमध्ये, तुम्ही आरामात ह्या गोष्टी ज्या आहेत ते लिहू शकता. तर यामध्ये तुम्हाला लिहायचं कसं आहे? तर आता वाचून दाखवतो आधी, की औरंगजेबाने संभाजी राजांना पकडून क्रूरपणे ठार केल्यानंतर मराठेशाहीचे पूर्ण उच्चाटन करण्याचे धोरण स्वीकारले. कोणी? औरंगजेबाने. मग यानंतर जवळपास 18 वर्षे इथं औरंगजेब आहे. औरंगजेब संपूर्ण आयुष्य दक्षिणेत अडकून पडला. मराठ्यांनी
गनिमी कावा, चकवा, चढाई उतराई, हलके फुलके सैन्य, अमृतराय व रघुनाथ पंडित सारख्या मुत्सद्यांचे जाळे. आता हे दोन व्यक्ती आहेत हा, ठीक आहे. अमृतराय आणि रघुनाथ पंडित ह्या दोन मुत्सद्यांचे जाळे त्यांचा प्रभावी वापर करून औरंगजेबाला छळले. म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे आहे औरंगजेबाला असं वाटलं की आता तरी सोपं झालेलं आहे. आधी वाघाला मारला, त्यानंतर मग त्याच्या छाव्याला मारलं. मग आता त्याला वाटलं आता काही नाही आहे. पण तुम्हाला सांगतो की त्याच्यानंतर जे आहे म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज जे आहेत ते गादीवर बसलेले होते आणि राजाराम महाराजांची जी बुद्धिचातुर्य आहे ते कमालीची होती. जेव्हा त्यांना असं माहिती झालं की ते आपल्या रायगडावर येत आहेत, आपल्या म्हणजे त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी येत आहेत, तर राजाराम महाराजांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची पूर्ण राजधानी ते जिंजीला आपल्याला जे आहे हलवलेली पाहायला मिळते. ही त्यांची दुसरी राजधानी होती. हे म्हणजे शिवाजी महाराजांनीच ती राजधानी स्थापन करून ठेवलेली होती, जिंजीचा किल्ला. तर ते त्याचं कारण असं होतं की मूळ म्हणजे रायगडापासून जिंजी जे आहे ते जवळपास 1000 ते 2000 किलोमीटरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मग जर तिथपर्यंत जर सैन्य आलं रायगडापर्यंत, तर तिथून आपल्या जिंजीपर्यंत यायला मुघलांना जे आहे खूप दिवस लागतील. तोपर्यंत ते थकून जातील, त्यांचं राशन पाणी संपून जाईल. तर मग ह्या गोष्टी पाहूनच जे आहे राजाराम महाराजांनी जिंजीला आपली राजधानी हलवलेली होती आणि हे राजधानी तिथं गेल्यामुळे जे आहे स्वराज्य जिवंत राहिलं. कसं राहिलं? कारण की त्यावेळेस जर मुघलांच्या आधी राजाराम महाराज जर लागले असते, तिथेच पतन झालं असतं मराठीशाहीचं. काहीच नसतं राहिलं. छत्रपतीच हाती सापडल्यानंतर मराठा साम्राज्य काय राहिलं असतं? म्हणजे राजाराम महाराज जे आहे ते फेमस नाही आहेत लढाईसाठी. त्यांनी जास्त युद्ध वगैरे नाही केलेले आहेत. युद्ध कौशल्य कदाचित कमी असणार. आपण कमी असणार असं म्हणत नाही आहोत. कदाचित थोडं नाही खेळले ते. म्हणजे त्यांना नाही जमलं युद्ध वगैरे केलं. पण बुद्धिचातुर्य कमालीचं. शिवाजी महाराजांची प्रतिकृती पूर्ण बुद्धिचातुर्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर मग हे भाग झालेले आहेत. आता मुघलांची प्रशासनिक रचना. 10 मार्क्ससाठी तुम्हाला 3 पेज लिहायचं आणि 3 पेजमध्ये तुम्हाला काय-काय लिहायचं हे तुम्ही पाहून घ्या. मी जास्त मटेरियल दिलेलं आहे. तुम्हाला कसं लिहायचं ते पहा. आधी प्रस्तावना लिहायची आहे. त्याच्यानंतर मग मुघलांचं दख्खनी भारतामध्ये ज्या काही मोहिमा होत्या, कोणी-कोणी टाकलेल्या आहेत. अकबरापासून तर औरंगजेबापर्यंत मोहिमा आहेत. त्यामध्ये शहाजहान, जहागीर दोघंही येतात. म्हणजे त्यानंतर मग आपला औरंगजेब पण येतो. ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर मग तिथे त्याला ज्या 5 दख्खनी सल्तनत आहे, त्यांच्यासोबत युद्ध करावं लागलं. मग ते त्याचं पतन झाल्यानंतर सगळ्यात मोठी भिंत म्हणजे मराठा साम्राज्य उभं होतं. मराठे होते म्हणून मला वाटते मरेपर्यंत म्हणा, औरंगजेब मरेपर्यंत त्याला दख्खनामध्ये पाय स्थिर करता आलेले नाहीयेत. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर मग संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल लिहायचं असेल तर लिहा. नाहीतर नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. कारण की मग प्रश्न खूप वाढणार तुमचा. वाढला तर काही हरकत नाहीये. मार्क्स देणारे आहेतच. कंटाळून मार्क्स देतात मग ते. ठीक आहे. त्यानंतर मग प्रशासनिक रचनेबद्दल आपण पाहू. दख्खनी भागातील जे मुघल शासन आहे, त्यांची प्रशासनिक रचना कशी होती? त्यामध्ये आपण पाहू. आता दक्षिणेतील मोगल राज्य जे आहे ते केवळ लढ्यांपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी मिळवलेले जे प्रदेश होते त्यांच्यावर प्रशासन करण्यासाठी, प्रशासक बसवण्यासाठी मोठा खर्च आणि मोठी जी ताकद आहे ती त्यांनी लावलेली आहे. आता त्यामध्ये त्यांनी सुबे तयार केलेले आहे. सुबे म्हणजे राज्य त्या काळचे. हे अहमदनगरची निजामशाही, त्यानंतर बिजापूर, अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा हे जे आहे जे साम्राज्य होते त्यांनी सुभा बनवून टाकलं. म्हणजे अहमदनगर नावाचा सुभा, त्यानंतर बिजापूर नावाचा सुभा, गोलकोंडा सुभा बनवून टाकले. प्रांत बनवून टाकले. ठीक आहे. आणि यांना संघटित केल्यानंतर जे आहे तेथे जे आहे सुभेदार नेमून टाकले. म्हणजे सुभा चालवणारा सुभेदार होता. त्याला मनसबदारी वगैरे दिली जात होती. मनसबदारीचा शोध म्हणा किंवा मनसबदारीची सुरुवात जी आहे ती आपल्याला अकबराने केलेली दिसून येते. म्हणजे मुळात मुघलांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मग जे जमाबंदी वगैरे होती. तर जमाबंदी किंवा महसूल कशा पद्धतीने जमा करत होते? यामध्ये टोडरमल होता. माहिती आहे तुम्हाला? आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं, की अकबराच्या सोबत एक टोडरमल नावाचा व्यक्ती होता. त्याची जी जमाबंदी पद्धत होती, टोडरमल पद्धत जी होती, मेथड्स वगैरे असणार, ती जी आहे ते त्यांनी दख्खन भारतात आपल्याला राबवलेली पाहायला मिळते. आता त्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांची जी काही वस्ती होती, ती भटक्या स्वरूपात त्या काळी असलेली पाहायला मिळतात. तसेच मग मराठ्यांचे जे स्वराज्याचे ते प्रशासनिक तंत्र होते, ते मोठ्या प्रमाणात प्रभावी असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे जे वसुली त्या भागातून व्हायला पाहिजे होती, तेवढी काही मोठ्या प्रमाणात होत नव्हती. कारण की खूप सारे तिथे जे परगणे होते, परगणे म्हणा म्हणजे परगणा म्हणजे जिल्हा होते किंवा गावं होती. ती गावं जी होती ना, ती मराठ्यांना त्यांचा शेतसारा किंवा कर वगैरे दिला जात होता त्यांना. मराठ्यांना देत होती. आणि हे जेव्हा निघत होते वसुली करण्यासाठी, तर यांना मिळत नव्हतं. त्यामुळे खूप साऱ्या अडचणी ज्या ते मुघल साम्राज्याला जे आहे, दख्खनी भारतात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता किल्ल्यांचं व्यवस्थापन मला वाटतं की तुमच्या सेकंड सेमिस्टरला किल्ले व्यवस्थापनाचा एक भाग आहे. आणि थर्ड सेमिस्टरला हो. थर्ड सेमिस्टरला एक फोर्स ऑफ शिवाजी महाराज नावाचं एक असाइनमेंट आहे तुम्हाला सरळ. त्याच्यासाठी तुम्हाला हे कामात येईल आणि इथे तुम्हाला 1-2 ओळीत जो आहे आठवायचा आहे. तर यामध्ये कसं तर औरंगजेबाने दख्खन येथील अनेक किल्ले ताब्यात घेतले.
पण त्या किल्ल्यांचं जे रक्षण आहे, दुरुस्ती आणि सैनिकांची जी नेमणूक आहे, ही त्याला अत्यंत महागडी ठरलेली होती. मराठे पुन्हा पुन्हा त्या किल्ल्यावर झडप घालीत होते. त्यामुळे मुघलांचे स्थिर प्रशासन एक क्षणही सुरक्षित राहू शकत नव्हतं. या ठिकाणी जे आहे त्यांनी किल्ले तर जिंकलेले होते. आता पुरंदरसारख्या ठिकाणी संधी झालेली होती मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांमध्ये. त्यामध्ये जे किल्ले दिलेले होते ते शिवाजी महाराजांनी पुन्हा जिंकलेले होते. पण ज्यावेळेस ते किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले, त्या काळी जे आहे ते त्याची डागडुजी वगैरे सुरू करून दिलेली होती मुघलांनी. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी ते पुन्हा जिंकले, त्यामुळे मग फुकटचा खर्च लावलेला जो आहे मुघलांचा, त्यामुळे त्यांचं अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात मुघलांचं नुकसान जे आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं पाहायला मिळतं. किल्ल्यांचं व्यवस्थापन त्यांना अजिबात जमलेलं नाही आहे. किल्ले त्यांनी मला वाटते दख्खनी भागातले जेवढे काही किल्ले आहेत, ते त्यांचे रावट्या जरी तिथं असतील, पण ते काही मोठ्या प्रमाणात तिथे मोठ्या कालावधीसाठी आपल्याला तिथे थांबलेले दिसत नाही. त्यानंतर मग औरंगजेबाचं जे काही दक्षिणेतलं शेवटचे वर्ष होते, म्हणजे 1707च्या आधीचे जवळपासचेच असं समजून घ्या आणि मोगल राज्याचा त्यामध्ये ऱ्हासही झालेला होता. जसा तो मेला अहमदनगरच्या जवळ, तसंच मग झालं. काही जास्त काही मजा राहिलेली नव्हती मोगल साम्राज्याची. आधिपत्य होतं, आधिपत्य नव्हतं असं नाहीये, होतं आधिपत्य, पण मोठ्या प्रमाणात नव्हतं. औरंगजेबानंतर मग दुर्बळ बादशाह जे आहे ते मोगल साम्राज्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 27 वर्ष त्यानं औरंगजेबानं जे आहे ते दक्षिणेमध्ये आपली वाया गमावली असं म्हटलं तरी चालते. त्याचा प्रत्येक विजय जो होता तो तात्पुरता तात्पुरता होता. म्हणजे त्याला असं वाटलं की संभाजी महाराजांना मारलं आपण, झालं आता आपल्याला दख्खनी प्रदेश भेटला. पण त्याच्यानंतर मग आपल्याला रघुनाथ पंडित सारखे, त्यानंतर बाकीचे जे होते त्यांच्यासारखे आपल्याला नेतृत्ववान व्यक्ती भेटलेले दिसतात आणि मोठ्या प्रमाणात मग राजाराम महाराज आले, त्यामध्ये ताराबाई आल्या होत्या. हे आहे हंबीरराव मोहिते झाले, त्यानंतर संताजी धनाजी, परशुराम पंत प्रभू, रणोजी शिंदे, कान्होजी आग्रे, हे जे आहेत ना, हे कान्होजी आग्रे जे आहेत ना, हे आरमार प्रमुख होते त्या काळी. खूप सतावलेलं होतं. थकला तो आणि मग अहमदनगरच्या जवळपास त्यानं त्याला प्राण सोडून दिला. त्यामध्ये आर्थिक हानी कुठली झाली? यामध्ये दख्खन मोहिमेमध्ये मुघलांचा जो साम्राज्याचा खजिना होता तो रिकामा झालेला होता. अनेक राजे, उच्चपदस्थ सरदार, त्यानंतर मग हजारो सैनिक जे होते ते दक्षिणेमध्ये आपल्याला मृत्युमुखी पडलेले पाहायला मिळतात. त्यामध्ये राजकीय अस्थिरता आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं निर्माण झालेली दिसते. कारण की उत्तरेकडे अजिबात लक्ष नाही आणि सगळं दक्षिणेकडे लक्ष औरंगजेबानं असं केलेलं होतं. दक्षिणेत 27 वर्ष राहिलेला आहे. 27 वर्षामध्ये उत्तरेमध्ये काय सुरू आहे काही माहीत नाहीये त्याला. त्यामुळे जे आहे तिथली राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली. तिथले जे छोटे-छोटे मनसबदार होते त्यांनी स्वतंत्र आपले सुभे तयार करून घेतले, साम्राज्य तयार करून घेतले आणि मग त्याच्यानंतर जे झालेलं होतं त्याचा मृत्यू झाला औरंगजेबाचा आणि मग मराठा शक्ती जी आहे ते 1720 नंतर जे आहे ते बाजीराव पेशवे जे होते. त्याच्या आधी बाळाजी विश्वनाथ वगैरे. तर यांनी जे आहे ना, ते मराठा साम्राज्य जे आहे ते एकदम मुघलांच्या घशापर्यंत म्हणजे उत्तर भारतापर्यंत नेऊन ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते. आता हा उपसंहार हा म्हणजे की हे निष्कर्षाचे भाग आहे. आपण जेवढं काही लिहिलेलं आहे, त्याचा एक छोटासा निष्कर्ष लिहायचा किंवा या कारणामुळे असं झालेलं आहे. म्हणजे दक्षिणेतील मुघल राज्याचा इतिहास हा संघर्ष, दीर्घकालीन युद्धे आणि साम्राज्याचा ऱ्हास यांचा विलक्षण संगम होता. बिजापूर, गोलकोंडा जिंकून मुघलांनी दख्खनात सत्ता प्रस्थापित केली. परंतु मराठ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही सत्ता टिकून राहिली नाही. औरंगजेबाने आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत दक्षिणेत आपला वेळ गमावला, टाईमपास केला. परंतु तो दख्खन पूर्णपणे जिंकू शकला नाही. उलट या मोहिमेमुळे मुघलांची शक्ती क्षीण झाली आणि पुढे मराठ्यांचा उदय, भारताचा राजकीय परिदृश्य बदलून गेला. ठीक आहे. आपला एक प्रश्न जो आहे मुघलांच्या बाबतीतचा, म्हणजे मुघलांचे दक्षिणेतील धोरण हा इथे संपला. आता यावर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे, कुठला पॉइंट समजलेला नाहीये सांगा. आपण मग लगेच निजामशाहीवर वळू. सांगून द्या कोणी. जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण मग पुढे जाऊ. ठीक आहे? सर घ्या सर पुढे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही सर. ओके. आता निजामशाही घेऊन घेऊ. जेवण वगैरे झालेलं आहे ना तुमचं सगळ्यांचं? झालंय सर, जेवण झालंय सर. माझं तर झालंय. ठीक आहे. आता निजामशाही पाहून घेऊ. फास्टमध्ये आटपून घेऊ कारण की नोट्स वगैरे आहेत तुमच्याकडे. ठीक आहे. आता दक्षिणेतील निजामशाहीबद्दल पाहू. त्यांची राजवटीबद्दल पाहू. कशा पद्धतीनं जे आहे ते निजामशाही उदयास आलेली आहे. उदयास आलेली आता जेवढे मी लेक्चर घेतले त्या प्रत्येक वेळेस आपण बहामनी साम्राज्यापासून 5 सल्तनत वेगळ्या झालेल्या आहेत. एकीचं नाव निजामशाही, एकीचं नाव आपलं आदिलशाही, एकीचं नाव कुतुबशाही, एकीचं नाव बरीदशाही, एकीचं नाव बिरादशाही. वाचलेलं आहे आपण, पाठ झालेलं आहे ते सगळं. माझंही पाठ नव्हतं, माझंही पाठ झालं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? फक्त निजामशाहीबद्दल वाचायचं आहे. निजामशाहीबद्दल आपण काय अभ्यास केला? निजामशाहीबद्दल आपण अभ्यास केलेला आहे की 1 सेकंड. हां. निजामशाहीबद्दल आपण अभ्यास असा केलेला होता, की निजामशाहीची जी स्थापना आहे ते आपल्याला 1690 साली झालेली पाहायला मिळते. आता यामध्ये जे आहे ते 2 गट असलेले आपल्याला मी सांगितलेलं होतं तुम्हाला. ठीक आहे. दख्खनी आणि अफाकी अशी 2 गट तुम्हाला सांगितलेली होती. जे अफाकी होते ते बाहेरून आलेली होती आणि जे इथले होते त्यांना दख्खनी असं म्हटलं जात होतं.
ठीक आहे. आता प्रस्तावना पाहून घेऊ आपण सरळ आधी, की दख्खनच्या इतिहासामध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचे स्थान जे होते ते अत्यंत महत्त्वाचे होते. ऑब्व्हियसली महत्त्वाचे होते. कारण की एक काय म्हणतात त्याला प्रबळ सत्ता जी होती, ती हेच होती निजामशाही. बहमनी साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उदयास आलेल्या 5 दख्खनी सुलतानांपैकी अहमदनगरची निजामशाही सगळ्यात प्रभावी, सैनिकदृष्ट्या सामर्थ्यवान आणि मराठा मोगल राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारी सत्ता होती. दख्खनच्या राजकीय व्यवस्थेत मराठा साम्राज्याला उदयात तसेच मुघल साम्राज्याशी संघर्षात निजामशाहीची निर्णायक भूमिका बजावली. आता इथं लिहिलेलं आहे की मराठा साम्राज्याच्या उदयामध्ये कसं काय? तर आपण मागच्याच ह्याच्यात पाहिलेलं की जेवढे की सरदार मराठा साम्राज्यामध्ये काम करत होते, ते सगळे सरदार जे आहेत ते निजामशाहीतूनच मराठा साम्राज्यात आलेले होते. एवढंच नाही तर शहाजीराजे भोसले सुद्धा निजामशाहीमध्ये काम करून आहेत. ते सुद्धा तिथे सुभेदार होते. त्यांनी सुद्धा सुभेदारी तिथे केलेली आहे निजामशाहीमध्ये. ठीक आहे. आता आपण स्थापना पाहून घेऊ हलक्यात एकदम. 15व्या शतकामध्ये किंवा शेवटच्या काळामध्ये बहमनी साम्राज्य कमकुवत झाले, तुकडे झाले. त्याच्यानंतर मग त्याचे 5 भाग पडले. सगळ्यात गटामध्ये जे आहे ते हे जे गट होते हबशी, तुर्की, अफगाणी हे दख्खनी आणि विदेशी होते. हे जे हबशी, तुर्की आणि अफगाणी होते ना, हे अफाकी गट होता हा. याला अफाकी गट म्हणत होते. आणि जे दक्षिणी होते म्हणजे दख्खन भारतातले जे काही मुस्लिम व्यक्ती होते, इस्लामिक लोकं होते, ते होते. जे आपल्या बहमनी साम्राज्याच्या दरबारात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष वाढलेला आहे आणि एकमेकांची त्यांनी मुंडकी कापलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्याच पार्श्वभूमीवर बहमनी साम्राज्यातील जे सामंत आणि सरदार होते, यांनी मस्त आपला जो आहे काय म्हणतात त्याला साम्राज्य स्वतंत्र करायला सुरुवात केली. अशाच साम्राज्यातून एक साम्राज्य जे आहे ते 1490 ला निजामशाही म्हणून स्थापन झालेलं होतं. मलिक अहमद बहरी किंवा अहमद निजाम उल मुल्क जे आहे, याने बिदर येथील बहमनी सुलतानांविरुद्ध बंड करून अहमदनगर येथे स्वतंत्र सत्ता स्थापन केली. त्याचं नाव काय आहे? अहमद निजाम उल मुल्क. ठीक आहे. मलिक अहमद त्याला म्हणतात. नाव विसरलो तुम्ही सांगा. त्याला मलिक अहमद असं म्हणतात. तेच म्हटलं एवढं मोठं नाव कसं काय झालं? अहमद निजाम उल मुल्क. हे त्याची पदवी आहे. निजाम उल मुल्क आणि ही पदवी जी आहे त्याला बहमनी सम्राटाने दिलेली होती. कारण की हा मलिक अहमद जो आहे ना, याचं पार्श्वभूमी जे आहे ते एकदम म्हणजे याचे जे वडील होते, याचे जे बाबा होते ते जे आहेत बहमनी साम्राज्यामध्ये जे आहे प्रशासनामध्ये होते. त्यामुळे याला प्रशासनाचा तिथे अनुभव होता आणि मग नंतर मग हा सुद्धा त्या बहमनी साम्राज्यामध्ये मोठ्या पदावर असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि निजामुल मुल्क ह्या शब्दाचा अर्थ व्यवस्थापन करता. लय जण आले आज. चांगली गोष्ट आहे. हां. निजामुल मुल्क म्हणजे शासनाचा व्यवस्थापन करता. पण कशाला करतो तो शासनाचं व्यवस्थापन तिथलं मस्त वेगळं काढून टाकलं. अहमदनगरला मस्त एक शहर स्थापन करून टाकलं. आता हे जे आहे ना, हे मलिक अहमदनगर नावाचं शहर जे आहे ते स्थापन केलेलं होतं. त्या काळी अहमदनगरचा जो किल्ला आहे, ते सुद्धा त्यानं बांधून टाकलेला होता. कुठं त्या अफगाणी आणि अफाकी आणि दख्खनी लोकांमध्ये तो भांडण करत राहील. साईडला आपलं मस्त निजामशाही काढून घेतली. त्यानंतर तिकडे युसुफ आदिलशाहीला पण सांगून दिलं, की तू पण तुझी आदिलशाही पाहून घे कुठे जाते तर. त्यानंतर गोलकोंड्याची कुतुबशाही सुद्धा स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते तिकडे. आणि तिकडे बरीदशाही, बेरारशाही ते सुद्धा स्थापन झाले. आता सगळ्यात प्रभावशाली का म्हटलं जाते इथे? कारण की सगळ्यात म्हणजे बहमनी साम्राज्यामध्ये जे बंड झालं, त्या बंडाचं नेतृत्व करता हा मलिक अहमद होता. आणि याला माहिती होतं, की हे जे 2 गट पडलेले आहेत दख्खनी आणि अफाकी, यामध्ये कोणाचं भलं नाहीये. हे बहमनी साम्राज्य फुटणार म्हणजे फुटणार. मग फुटणार तर मग कशानं आपण आपला फायदा करून घ्यायचा. म्हणून त्यानं जे आहे ते आपल्याला त्याचं स्वतंत्र सत्ता आपल्याला अहमदनगरमध्ये स्थापन केलेली पाहायला मिळते. तिथं त्यानं अहमदनगरचा भुईकोट किल्लाही बांधला. आता भुईकोट म्हणजे काय? मी तुम्हाला मागच सांगितलेलं होतं. भुईकोट म्हणजे सपाट मैदानी भागावर असलेला. आता आपल्या अमरावतीला सुद्धा किल्ला आहे. त्याला भुईकोट किल्ला असं म्हटलं जाते. अमरावतीचा किल्ला म्हणजे अंबादेवीची जे भिंत दिसते ना तुम्हाला, तर अमरावती त्याच्या आतमध्ये होती म्हणते. बाहेर काहीच नव्हते. शेती वगैरे होती म्हणतात. बरोबर? तर मग ती भुईकोट किल्ल्याची भिंत आहे. भुईकोट म्हणजे जमिनीवर असलेला किल्ला. ठीक आहे. यामध्ये मग अहमदनगरचा भुईकोट किल्ला बांधल्यानंतर सगळ्यात मजबूत किल्ल्यापैकी हा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याने या राजवंशाला जे आहे ते निजामशाही हे नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. नाव देऊन टाकलं त्यानं. यामध्ये मग निजामशाहीचे जे काही राजकारभार होता आणि प्रशासकीय वैशिष्ट्य होते ते कुठले होते ते पाहू आपण. वाचूनच सांगतो सरळ. निजामशाही राजवटीने दख्खनमध्ये एक संघटित प्रशासन उभारलेले होते. ठीक आहे. आता यामध्ये कुठलं होतं तर सुलतान आणि दरबार व्यवस्था कशी होती तिथली. आता निजामशाहीमध्ये जे काही सुलतान होते यामध्ये सगळ्यात जास्त अधिकार होते, सर्वात श्रेष्ठ अधिकार होते. परंतु व्यवहारात सरदार, मलिक, अमीर, वजीर, मुत्सद्दी आणि जनरल यांचा मोठा प्रभाव होता. म्हणजे एवढे जण जे होते हे लोकं, ह्या लोकांच्या सोबत सल्लामसलत केल्यानंतरच सुलतान जो आहे तो त्याचा अधिकार वापरत होता. म्हणजे सध्या आपला राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यानंतर घटक राज्याचे राज्यपाल, त्यानंतर आपलं सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश झालं किंवा मग आणखी अजित डोभाल सारखे लोकं, ह्या सगळ्यांचं जे आहे, ज्या पद्धतीनं ऐकून राष्ट्रपतीच्या अधिकाराने योजना बनतात किंवा म्हणजे अधिकाराचं व्यवस्थापन होते, त्याच पद्धतीनं आपल्याला निजामशाहीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. आता दरबारामध्ये अरबी, फारसी हे जे सांस्कृतिक प्रभाव होता तो आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही भाषा होत्या.
ठीक आहे. तुर्की लोक सुद्धा होते, पण ते बहमनी साम्राज्याच्या ऱ्हासानंतर जे आहे ते त्यांनी आपापलं जे आहे ते बिस्तान जे आहे ते बांधलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मग सुलतानांच्या व्यक्तिगत कलेमुळे अनेक विद्वान, शिल्पी, कवी अहमदनगरला आश्रय घेऊन राहत होते. मलिक अहमद झाला, त्याच्यानंतरचे जे काही त्याचे हे झालेले आहे, हे जे आहे ते कलाप्रेमी लोक होते. यांनी कलेला खूप वाव दिलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. यांच्या दरबारामध्ये आपल्याला अरबी, फारसी हे दोन्ही लोक आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतात. यातल्या यात सोबत त्यांनी स्थानिक मराठी जनता जी होती, त्यांना सुद्धा खूप मोठा आश्रय दिलेला आपल्याला पाहायला मिळते. समोर पाहू आपण ते. आता प्रांतीय प्रशासन कसं होतं? दख्खनचा प्रदेश जो आहे तो अनेक सरकार किंवा परगण्यांमध्ये विभागलेला होता. महसूल, कायदा सुव्यवस्था, जमाबंदी तसंच शेतीविषयक सुधारणा हे सर्व कार्य जे आहे ते तिथले सुभेदार सांभाळत होते आणि सुभेदार जे आहे ते सुभा म्हणजे प्रांत याचे प्रमुख राहत होते त्या काळी. समजलं? त्यानंतर मग महसूल आणि सैन्य व्यवस्था कशा पद्धतीने होती? आता निजामशाहीचे जे सैन्य होते ते मोठ्या प्रमाणात होते. घोडदळ, पायदळ, तोफखाना, अरब, तुर्की, भाडोत्री सैनिक म्हणजे भाड्यानं घेतलेले सैनिक. ठीक आहे. हे निजामशाहीची मुख्य शक्ती असलेली पाहायला मिळते. हे भाड्याने सुद्धा देत होते. भाडोत्री म्हणजे भाड्याने घेणे, भाड्याने देणे. बरोबर? आणि जसं शिवाजी महाराजांना कुतुबशाही जी आहे ती भाड्याने सैन्य देत होती, की आमचं सैन्य घेऊन जा. अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर मग महसूल व्यवस्थेमध्ये जमीन मोजणी, पिकानुसार कर आकारणी, पाणी व्यवस्थेवर भर, पाण्याचं व्यवस्थापन करणं. यामुळे दख्खन येथील उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्यामध्ये निजामशाही प्रभावशाली असलेली आपल्याला पाहायला मिळते. निजामशाहीच्या काळात तलाव बांधले गेले, बंधारे बांधले गेले, जलवाहिन्या म्हणजे कॅनल वगैरे बांधल्या गेल्या आणि बाजारपेठेची सुद्धा उभारणी झालेली होती. आता बाजारपेठ जी आहे ना, तर दख्खनी सल्तनतमध्ये जेवढ्या काही सल्तनत होत्या, त्यामध्ये मग सल्तनत काल म्हणजे सल्तनत आणि सोबत मराठा साम्राज्य यामध्ये बाजारपेठेला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व होतं आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते बाजारपेठ जे आहे स्थापन केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर तुमच्यापैकी खूप लोक जे आहेत ते रायगड पण फिरून आलेले आहेत. तुम्हाला रायगडावर सुद्धा एक बाजारपेठ असलेली पाहायला मिळते. आणि प्रत्येक किल्ल्यावर किंवा कुठलाही भुईकोट किल्ला म्हणा किंवा कुठलाही डोंगरी किल्ला म्हणा, पायथ्याशी कुठे ना कुठे आपल्याला बाजारपेठ असलेली पाहायला मिळते. का बाजारपेठ होती जास्त प्रमाणात? जसं उत्तरेमध्ये जर तुम्ही पाहिलेलं आहे, तर सैनिक छावणी म्हणून एक भाग होता. त्याच्यानंतर मग सुरतेला बाजारपेठा होत्या, आग्र्याला बाजारपेठा होत्या. अशा मोजक्याच ठिकाणी का होत्या बाजारपेठा? पण तुम्हाला दक्षिणेमध्ये बाजारपेठा खूप जास्त प्रमाणात याच्यासाठी सापडून देतील कारण की सुपीक प्रदेश, खनिज संपत्ती भरपूर आणि मोठ्या प्रमाणात हिरे, मोत्यांच्या खाणी, हिऱ्याच्या, सोन्याच्या खाणी, मोत्याच्या नसतात. ह्या एवढ्या खाणी, त्यानंतर किनारपट्टी प्रदेश, बरोबर? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून इथे बाजारपेठा मोठ्या प्रमाणात स्थापन केलेल्या आहेत. आणि हा जो मलिक अंबर आहे, हा निजामशाहीमधला म्हणजे मेलेल्या निजामशाहीला पुन्हा जिवंत करणारा होता. म्हणजे हनुमानजीनं जो संजीवनी पहाड आणला होता ना, तो आहे मलिक अंबर निजामशाहीसाठी. कसा? तर गुरिल्ला टेक्निक जी आहे, म्हणजे गनिमी कावा जो आहे, तो गनिमी कावा हे याचीच देण आहे मलिक अंबरची. शिवाजी महाराजांनी त्याला ब्रॉड लेव्हलवर नेऊन ठेवलेलं आहे एकदम आपलं गनिमी काव्याला. पण त्याची सुरुवात जी आहे ती मलिक अंबरनं केली. ह्याच गनिमी काव्यामुळे जे आहे अ, आपल्या यांना मुघलांना जे आहे, यानं पूर्ण धुडगूस घालून टाकलेला होता. आता जेव्हा आवाज आता येतोय आवाज? आवाज येतोय व्यवस्थित? हां, आता येतोय. मध्ये-मध्ये कटतो आवाज. ठीक आहे, ठीक आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. काही विषय नाही. सांगाल व्यवस्थित की आवाज कटला म्हणून. ठीक आहे? हां, आता येतोय. हां, हां. ठीक आहे. आता निजामशाहीला सर्वाधिक बळ आणि प्रतिष्ठा ज्या कुठल्या एका व्यक्तीमुळे मिळाली असेल, तर तो आहे मलिक अंबर. आता जो आपला मलिक अहमद जो पाहिलेला आहे, त्याने स्थापना केलेली आहे. पण मलिक अंबरने जे आहे ते पुनर्जीवन जे आहे ते निजामशाहीला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मलिक अंबर हा जो होता, हा अद्वितीय मुत्सद्दी सैनिक होता. हा इथिओपियाचा होता. म्हणजे इथिओपियाचा गुलाम असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. हा भारतात जेव्हा आलेला होता, तेव्हा मग याचं कौशल्य, बुद्धिमत्ता, कूटनीती ह्या सगळ्या गोष्टी पाहून निजामशाहीचा वजीर जो आहे, तो हा बनलेला आपल्याला पाहायला मिळते. मग चांदबिबीच्या मृत्यूनंतर जे आहे, यानं निजामशाहीची धुरा हाती घेतली होती आणि निजामशाहीची धुरा हाती घेऊन जे आहे, याने खूप मोठ्या प्रमाणात खूप काळ जो आहे, तो मुघलांना अडकून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता मराठ्यांची उभारणी आणि मलिक अंबर याच्याबद्दल आपण थोडासा विचार करू, की मलिक अंबरने मराठा सरदार जे होते यांना महत्त्व दिलेलं होतं. म्हणजे जेव्हा निजामशाही होते, तेव्हा शहाजीराजे भोसले निजामशाहीत होते मलिक अंबरच्या काळामध्ये. मोरारजी पंत होते, म्हसवडेकर होते, जागडे होते, निंबाळकर होते, शिर्के, जेदे, घोरपडे. आता एवढ्यांची नावं लक्षात ठेवायची काम नाही. साहजिकच आहे शहाजीराजांचं नाव तसंच लक्षात राहणार आहे. त्यानंतर आपण निंबाळकर खूप मोठ्या प्रमाणात ऐकलेलं आहे. तर निंबाळकरांचं नाव, मोरारजी पंत वगैरे. त्यानंतर जेदे, शिर्के, घोरपडे हे तर सोबतच होते. ठीक आहे. यांचं नाव, की म्हणजे जर लिहायचं असेल तर, नाहीतर नाही लिहिलं तरी स्थानिक मराठा सरदार असं जरी लिहिलं तरी चालते. काही हरकत नाही. आता हे जे लोक होते यांना प्रशासन व सैन्यामध्ये महत्त्वाचे पद जे आहे ते मलिक अंबरनं दिलेली आपल्याला पाहायला मिळते. फार काळ शहाजी महाराज तिथे नव्हते. शहाजी महाराज नंतर मग आदिलशाहीमध्ये गेलेले आहे. ठीक आहे. आणि मुघलांसाठी सुद्धा शहाजी महाराजांनी थोड्याफार कालावधीसाठी काम केलेलं आहे. मुघलांसाठी म्हणजे सुभेदार म्हणून ॲज बाकी काही नाही.
मग त्यानंतर निजामशाहीमध्ये काम केलेलं आहे. निजामशाही, मुघल, त्यानंतर मग आदिलशाहीमध्ये आले. ठीक आहे. एक सुभेदार म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर आता गनिमी कावाबद्दल आपण तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की मलिक अंबरनं औरंगजेबाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जो आहे तो गनिमी कावा वापरलेला आहे. शब्दरचना थोडीशी ही आहे. याच्यात दुरुस्ती मी करून टाकील नवीन जे आपला पीडीएफ येतील नोट्स येतील त्यामध्ये. अर्थात ही जी आहे ना, ही फक्त चेक करायसाठी होती नोट्स. आता अहमदनगर शहराची वाढ मी हे पण सांगितलेलं आहे, की तुम्हाला मलिक अंबरनं जे आहे ते खडकपूर व खडक नळिका ज्या आहेत ह्या जल प्रणाली बांधलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जे आधुनिक पाईपलाईन प्रमाणे पाणी वाहून येणारी अनोखी पद्धत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आता जर तुम्ही लिहिलं तर मलिक अंबरने मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या प्रभावी जलवाहिन्या ज्या आहेत त्या निर्माण केलेल्या आहेत असं लिहा. हे तुम्हाला खडकपूर व खडक नळिका ज्या आहेत ह्या जर आठवल्या नाही तर प्रभावी जलवाहिन्या ज्या आहेत किंवा त्याचं प्रभावी पद्धतीने जल व्यवस्थापन केलं. सिंपलची गोष्ट असं लिहून टाका. ठीक आहे. आता मुघलांविरुद्ध जे जे काही निजामशाहीचे संघर्ष आहेत ते पहा. 1595 ते 1636 पर्यंत मुघल आणि निजामशाहीमध्ये अखंड युद्ध सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते. आता मुघलांची जी धोरणात्मक भूमिका होती निजामशाहीबद्दल ती अशी होती, की त्यांचा एक स्पष्ट हेतू असा होता, की दख्खन जिंकायचं आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं तर खानदेश आणि बरार जो होता तो प्रदेश जिंकून पुढे त्यांनी कूच केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग मराठा सरदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलेला होता. बिजापूर आणि गोलकोंडा हे 2 भाग जे आहेत आपल्याला स्वतःच्या दबावाखाली ठेवलेले होते. ह्या दोघांनी मदत जी आहे ती मुघलांना केलेली होती निजामशाहीच्या विरोधामध्ये. आता एवढं मोठं जे युद्ध घडलेलं आहे ते कशामुळे घडलेलं आहे? फक्त एकच कारण होतं, की अकबराने जेव्हा दक्षिणी मोहीम केली होती आणि चांदबिबीला पत्र लिहिलेलं होतं, की आमचं आधिपत्य स्वीकारा. तेव्हा चांदबिबीने सरळ सांगितलेलं होतं, की नाही, जमत नाही. म्हणून हे सगळं खाटापिटा झालेला होता. आता अहमदनगरच्या पडावाचा भाग जो आहे ना, तो असा होता, की मलिक अंबरनंतर निजामशाहीमध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. सुलतान जे होते त्या काळचे छोटे-छोटे बच्चे जे आहेत एकदम 5-6 वर्षाचे, झालं लेकरू आहे काय, पोरगा आहे काय, बसवा गादीवर, असं झालं. बसून दिला आणि तिथले जे काही लोक होते सरदार, सुभेदार हे तिथलं जे आहे ते साम्राज्य पाहत होते. पण त्यामध्ये अंतर्गत सलह झाला साम्राज्यवादामुळे. त्यामुळे जे आहे ना ते निजामशाही सल्तनत जी आहे ती आपल्याला दुर्बल झालेली पाहायला मिळते. आणि ह्याच दुर्बलतेचा फायदा घेऊन मुघलांनी 1636 मध्ये निजामशाहीला पूर्ण निजामशाहीचं पतन केलेलं. ठीक आहे. आणि अहमदनगरचा जो किल्ला आहे तो आपल्या ताब्यात घेतला. आता निजामशाहीचा सांस्कृतिक सामाजिक वारसा जो आहे हे खूप मोठं होत आहे. म्हणजे हा जो भाग आहे ना हा खूप मोठा होत आहे. तुम्हाला 10 मार्क्ससाठी एवढं काही लिहायचं नाहीये. मोजकं लिहा. छोटं याच्यात लिहा. मी फक्त एक रॅपिड रिव्हिजन तुमची घेत आहे. बस बाकी काहीच नाही. आता निजामशाहीचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा कुठला आहे? तर निजामशाहीमध्ये दख्खनच्या कला, संस्कृती, वास्तुकला आणि समाज जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकल्यानंतर झालं असं होतं, की जेवढे काही कवी, साहित्यकार किंवा जे काही इस्लामिक एक भाग असा होता, की शिया आणि सुन्नी ह्या 2 मुस्लिमांचं एका ठिकाणी कधीच बस्तान बसलेलं नाहीये. पण निजामशाहीने ते करून दाखवलेलं आहे. शिया आणि सुन्नी हे दोन्ही जे गट आहे मुस्लिमांचे ते आपल्याला निजामशाहीमध्ये एकत्र नांदताना आपल्याला पाहायला मिळते. त्यातल्या त्याचसोबत हिंदू जनता सुद्धा निजामशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने नांदताना आपल्याला पाहायला मिळते. निजामशाहीचं पतन केलं फक्त मुघलांनी. तसं तिचं निजामशाही जी होती ती असं म्हणजे ज्या पद्धतीने आदिलशाहीने हुकूमत केली, ज्या पद्धतीनं औरंगजेब जेव्हा आपल्या दक्षिण भारतामध्ये आला, ज्या पद्धतीने हिंदूंची कत्तल करणं सुरुवात केली, आपल्याला निजामशाहीमध्ये अशा एकदम किरकोळ घटना पाहायला मिळतात. तर त्यामुळे म्हणजे सॉफ्ट कॉर्नर ठेवून होती निजामशाही. वास्तुकला, कलेबद्दल, त्यानंतर सांस्कृतिक बद्दल, सामाजिक वारसा पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेला पाहायला मिळते. मराठा सैन्यशक्तीची पायाभरणी जर तुम्हाला लिहायची असेल, तर यामध्ये मग तुम्हाला सांगितलेलंच आहे, की शहाजीराजे, मालुसरे, जगदीश, शिर्के भोसले, निंबाळकर अशा अनेक अनेक सरदारांना प्रशासनाचा अनुभव इथंच मिळाला. याचा अर्थ असा होता, की हे सगळे लोक जे आहेत ना, हे निजामशाहीमध्ये काम करत होते. मी निजामशाही सुरुवात करायच्या आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं, की निजामशाही जी आहे, ती मराठा साम्राज्याच्या पायाभरणीची जी आहे म्हणजे पार्श्वभूमी का म्हटल्या जाते, की निजामशाहीचं पतन झालं आणि निजामशाही मधले जेवढे की स्थानिक सरदार लोक होते ते सगळे मराठा साम्राज्यामध्ये आलेले होते. हे तुम्हाला इथे जेवढे नावं दिसत आहेत हे सगळे मराठा साम्राज्याचे धनी आहेत. मराठा साम्राज्य ह्या लोकांविषयी म्हणजे हे लोक जर नसते ना तर मोठ्या प्रमाणात वाढूच शकलं नसतं. मग शिवाजी महाराजांनी तर मग स्वराज्याची उभारणी मोठ्या प्रमाणात केली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता जी निजामशाहीची अधिकृत भाषा होती दरबारी भाषा ती फारसी होती. पण फारसी भाषा असूनही तिथे आपल्याला दख्खनी उर्दूचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. लोकसंस्कृती, भट कीर्तनकार, संत परंपरा ही मोठ्या प्रमाणात तिथं मजबूत झालेली होती. बरोबर. ह्या गोष्टी आपण तिथे पाहून घ्या. म्हणजे निजामशाहीमध्ये जर तुम्ही काही लिहाल ना, तर तुम्हाला मी सांगतो, की निजामशाही सामाजिक वारशाबद्दल जर लिहाल, तर पॉझिटिव्ह गोष्टी लिहा, सकारात्मक गोष्टी. कारण की नकारात्मक गोष्टी क्वचित एखादी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल. पण सकारात्मक जर तुम्ही लिहाल, तर खूप साऱ्या मोठ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतील.
त्या कशा तर मराठी साहित्य वाढलेलं आहे, दख्खनी उर्दूचा विकास झालेला आहे, शिया आणि सुन्नी हे जे 2 इस्लामिक गट आहेत, हे एकत्रित नांदताना दिसत आहे. त्याचसोबत हिंदू अ, जी काही जनता होती, यांच्याही साहित्याला तिथे मान आपल्याला असलेला पाहायला मिळतोय. संत परंपरा मोठ्या प्रमाणात मजबूत झालेली इथं पाहायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सरतेशेवटी तुम्ही जेव्हा निजामशाहीच्या पतनाची कारणं लिहाल, तर सरळ कारणं आहे की तिथे अंतर्गत कलह झालेला होता. आपला मलिक अहमदचा मृत्यू सॉरी मलिक अंबरचा मृत्यू झाला. मलिक अहमद अलीचा. मलिक अंबरचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मग काही एकदम एकदम चिरकुट राजा ते सुलतान आले, बसले गादीवर. काहीच नाही झालं. सरदार आपले सुभेदार सरदार लोक हे हँडल करत होते. मग झालेलं असं होतं की त्यांच्यातच अंतर्गत कलह झाला. मुघलांनी त्याचा फायदा घेतला आणि पतन करून टाकलं. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता अंतर्गत कलह झालेला होता. त्यानंतर सुलतानशाहीचे दुर्बल नेतृत्व होतं. बाल सुलतान. समजलं? छोटेवाले लेकरं. त्यानंतर मग मुघलांचं जे काही प्रबळ सैन्य होतं, ओळखलं त्यांनी. ऑलरेडीच पहिलेच मुघलांमध्ये गुप्तहेर खूप म्हणजे निजामशाहीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुघलांचे गुप्तहेर होते. गोष्ट माहीत पडली की बा सगळं अस्ताव्यस्त आहे. मुघल आले, युद्ध केलं आणि निघून गेले. तर ते आवाज येतोय? वारले का म्हणजे कशामुळे कोण? मृत्यू झाला? कोणाचा? मलिक अंबर. मलिक अंबरचा मृत्यू झालेला होता. औरंगजेबाने जेव्हा एक सेकंड. औरंगजेबाने जेव्हा काय म्हणतात त्याला स्वारी आणलेली होती. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो. आता मलिक अंबरचा मृत्यू जेव्हा झालेला होता, तर त्याच्या आधी मलिक अंबर सगळ्यात जास्त रोखून ठेवलेला म्हणजे मुघलांना जे आहे जास्त मोठ्या प्रमाणात रोखून ठेवलेला सरदार हा होता. सगळ्यात आधी मलिक अंबर जेव्हा इथिओपियावरून गुलाम म्हणून आलेला होता, तेव्हा तो वजीर बनलेला होता निजामशाहीचा. चांद बीबी तेव्हा काम करत होती. आणि चांद बीबीनं जेव्हा तिथे काम केलेलं होतं, तेव्हा मुघलांनी चांद बीबीला पत्र पाठवलेलं होतं, की आमचं काय म्हणतात त्याला अधिपत्य स्वीकारा म्हणून. आणि जे काय म्हणतात त्याला चांद बीबीने नाही स्वीकारलं. त्याच्यानंतर मग जे आहे ते दख्खनी मोहिमा जे आहे ते सरळ आपल्या निजामशाहीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यानंतर चांद बीबीचा मृत्यू झाला. त्यानंतर मग मलिक अंबरनं जे आहे आपलं वर्चस्व तिथं स्थापन केलं निजामशाहीवर आणि निजामशाहीची पायभरणी केली आणि निजामशाही पुनर्जीवन केली. आता मलिक अंबरचं आणि मुघल साम्राज्याचं कसं खटकलं? तर 1626 मध्ये म्हणजे जो 77 वर्षाचा जवळपास होता. सगळ्यात आधी तर त्याचं युद्ध वगैरे झालेलं होतं. आपल्या औरंगजेबाच्या सैन्यासोबत. त्यातून तो वाचलेला होता. मग त्याच्यानंतर जे आहे तो एका ठिकाणी त्याचं नाव मला आठवत नाहीये. कुठली जागा आहे ते खुलताबाद की असं काहीतरी आहे. महाराष्ट्रामध्येच आहे खुलताबाद. त्या ठिकाणी जे आहे तो असा म्हातारा होता, 77 वर्षाचा होता आणि नैसर्गिक त्याचा मृत्यू झालेला होता, युद्धात नाही. आधी युद्ध झालेलं आहे. ओके. युद्धामध्ये तो जखमी झालेला होता. औरंगजेबासोबत औरंगजेबाचा कुठलातरी सरदार होता. एक सेकंड. त्याचं नाव मला नाही आठवत आहे. जाऊ द्या. 1626 मध्ये त्याचा मृत्यू ठीक आहे, झालेला होता मलिक अंबरचा आणि नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. खुलताबादमध्ये. तिथंच मला वाटतं त्याची समाधी वगैरे आहे. मुताम खान होतं का? मुताम खान नाही. नाव आठवू द्या मला त्याचं नाव. एवढे ते मुस्लिम सरदार झाले ना डोक्यामध्ये, एक नाव नाही आठवत आहे. मी सांगतो याचं WhatsAppवर टाकून देईन काय आहे तर मला पाहू द्या. मला आठवत नाहीये त्याचं कोणाशी झालेलं होतं युद्ध. युद्धात वगैरे म्हणजे मेलेला नाही आहे मलिक अंबर. वृद्धापकाळाने त्याचं निधन झालेलं. का ते की असं तब्येतीने? ओके, ओके. तब्येत खराब झाली. ते काय त्याला त्याला काहीतरी रोगीक झाला असेल एखादा. धनुर्वात वगैरे. ते जे तेच जास्त होतात ना लढाईमध्ये तलवारा वगैरे फिरवणं. जखम झाली की झालं. जाऊ द्या. खूप लोक वारले त्यावेळेस. हां. जाऊ द्या. आता बिजापूरमध्ये घ्या आता समोर जाऊ आपण. बिजापूरमध्ये बिजापूरमध्ये जे काही गोलकोंडा होता. बिजापूर आणि गोलकोंडे जे होते ना हे बिजापूर आणि कुतुबशाही ह्या दोघांपासून सुद्धा पराभव आपल्याला निजामशाहीचा झालेला दिसून येतो. कारण की इथं सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे काय ऱ्हास होण्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला कारण सांगतो. कोणत्याही साम्राज्याचा कुठलाही ऱ्हास जेव्हा होतो म्हणजे पतन जेव्हा होते सगळ्यात महत्त्वाचं कारण एकच राहते की तिथली जी व्यवस्था असते ती दुर्बळ असते. आता इथं बाल सुलतान होते म्हणजे बालगोपाल जसे असतात ना तशी इथं बाल सुलतान. तर तशा पद्धतीनं इथं बसून देणं आणि सुभेदार जे आहेत ते तिथं आपलं साम्राज्य चालवणं. आता सुभेदार एक नसतो, खूप सारे असतात. प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे, प्रत्येकाची विचार करण्याची शक्ती वेगळी आहे, कला वेगळी आहे, व्यवहार वेगळा आहे. आता प्रत्येक जण आपापल्या सोयीनं करून राहिलेला होता. त्यामुळे काय होते दुर्बलता मोठ्या प्रमाणात वाढते आणि मोठ्या प्रमाणात लाचखोरी वाढते, भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे जे आहे ते पतन मोठ्या प्रमाणात होते आणि बिजापूर आणि गोलकोंडा निजामशाही एवढी कमकुवत नव्हती की अशा चिल्लर लोकांपासून हारत होती म्हणून. मुघलांचं साम्राज्य निजामशाहीसाठी एकदम कट्टर काय म्हणतात त्याला एक सिमिलर ते दोघं जण होते संघर्षामध्ये, युद्धामध्ये.
पण हे बिजापूर आणि गोलकोंडा हे चिल्लर होते निजामशाही समोर. पण ह्या दोघांनी सुद्धा निजामशाहीला हरवलेलं होतं. याचं एकच कारण आहे की दुर्बळ नेतृत्व. ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे सगळ्यांनी तुकडे केलेले होते निजामशाहीचे, त्यामुळे आर्थिक संसाधनं जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि ह्या सगळ्या गोष्टीच्यानं जे आहे निजामशाहीचं पतन झालं. त्यानंतर मग मराठा साम्राज्याचा जो आहे उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण की ह्या सगळ्यांना कंटाळून जे आहे ते स्थानिक जे सुभेदार लोक होते ते तिथून वेगळे झाले आणि तिथून वेगळे होऊन जे आहे त्यांनी मराठा साम्राज्यामध्ये काय म्हणतात त्यांनी मराठा साम्राज्याच्या स्थापनेमध्ये हातभार लावला आणि मराठा साम्राज्य उदयास आणलेलं होतं. ठीक आहे. उपसंहार म्हणजे निष्कर्ष. हे उपसंहार काय लिहिलेलं काय? ठीक आहे. याला निष्कर्ष म्हणतात. निष्कर्षमध्ये तुम्ही लिहिताना निजामशाही राजवट ही दख्खनच्या इतिहासातील एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि राजकीय सामाजिक शक्ती होती. ठीक आहे. म्हणजे इथं पहा हे चांगलंच लिहिलेलं आहे. मराठा साम्राज्याच्या पूर्वाधाराची पायाभरणी आणि मुघल साम्राज्याचे संघर्ष यामुळे तिचे स्थान जे आहे ते विशेष ठरते. मराठा साम्राज्याच्या पूर्वाधाराची पायाभरणी. मराठा साम्राज्यातले जास्तीत जास्त सरदार जे आहे ते निजामशाहीतून आपल्याला मराठा साम्राज्यात येताना दिसते. यामध्ये काही प्रॉब्लेम आहे निजामशाहीमध्ये? सांगा. त्याचं नाव पाहिजे तुम्ही कोणासोबत. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आपण पुढे घेऊया सर. काही प्रॉब्लेम नाही सर. ठीक आहे. आता वर्णव्यवस्था पाहू. वर्णव्यवस्था, जात व्यवस्था. ठीक आहे. एक तास झालेला आहे. थकले नाहीये ना? कारण की आज 7 वाजतापासून लेक्चर आहेत मला असं माहीत पडलं. चिखले सरांनी पण लेक्चर घेतलं. ओलिवकर सरांनी घेतलं पहिल्यांदा. कसं वाटलं? सरांनी सांगितलं रिसर्च मेथोडॉलॉजी क्वेश्चन वगैरे आले काय? दिले का त्यांनी? ठीक. हां, घ्या आता शिवकालीन वर्णव्यवस्था व जात व्यवस्था. याच्यावर तुम्हाला सरळ प्रश्न आहे की शिवकालीन वर्णव्यवस्था व जात व्यवस्था याचं सविस्तर वर्णन करा किंवा यावर चर्चा करा. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही लिहाल काय? प्रस्तावना लिहाल. प्रस्तावनेमध्ये काय लिहाल? आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वर्णव्यवस्था म्हणजे असं जर असलं तर मग शिवाजी महाराज भेदाभेद करतील का? तर त्यामुळे तुम्हाला एक इथे एक असा पॉइंट मिळून जाते की एक सकारात्मक गोष्टी तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे लिहायच्या आहेत. त्या कशा आहेत? मी तुम्हाला वाचून दाखवतो आधी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक जीवन समजून घ्यायचं असेल तर त्या काळातील वर्णव्यवस्था व जात व्यवस्था अभ्यासणं आवश्यक आहे. शिवकालीन समाज जरी पारंपरिक हिंदू सामाजिक नियमांनी चालत होता तरी शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेमुळे या व्यवस्थेत अनेक सकारात्मक बदल झाले. समता, न्याय, लोककल्याण व धर्मनिरपेक्षता यावर आधारित त्यांच्या धोरणामुळे समाजातील विविध जात गटांना जागा मिळाली. तसेच सामाजिक ऐक्य अधिक दृढ झालेले आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी तुम्हाला कसं दिसणार आहे? हे पाहिलेलं आहे तुम्ही. आता म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पारंपरिक हिंदू समाज जरी मोठ्या प्रमाणात होता, त्यांनी असं म्हटलेलं आहे, मोठ्या प्रमाणात जरी पारंपरिक हिंदू समाज होता, तरी शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये समता, न्याय, लोककल्याण, धर्मनिरपेक्षता सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे यावर आधारित त्यांच्या धोरणांमुळे जे आहे ते सामाजिक विविध जाती गटांना जागा मिळालेली पाहायला मिळतात. त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांचे जे मावळे होते त्यांचे मित्र परिवार जो होता. आता यामध्ये जर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी बहिर्जी नाईकबद्दल. जेव्हा छोटे होते शिवाजी महाराज आणि त्यांचे मित्र वगैरे, तेव्हा ते जंगलामध्ये लपून जे आहे ते आपला युद्ध सराव करत होते. तेव्हा झालेलं असं होतं की आदिलशाहीचा प्रकोप खूप मोठ्या प्रमाणात माजलेला होता आणि शिवाजी महाराज जे होते ते छोटे होते. तर ते जंगलामध्ये असे लपून जिजामाताच्या लपून वगैरे किंवा जे त्यांचे दादोजी कोंडदेव होते त्यांचा एक स्पेशल असा क्लास चालत होता ना की त्यामध्ये ते त्यांना युद्ध सराव वगैरे करायला शिकवत होते. पण ते झाल्यानंतर जेव्हा ते त्यांच्या मित्रांसोबत खेळत होते तेव्हाही त्या युद्ध सरावावरच गोष्टी किंवा त्यांच्याबद्दल प्रात्यक्षिके करून दाखवणं हे अशा पद्धतीने ते जे आहे ते हे त्यांचे खेळ शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळ्यांचे होते. तर झालेलं असं होतं की हे सगळं जे चालू होतं त्यांचे हे जे काही खेळ वगैरे चालत होते हे लपून चालत होते जंगलात. पण खूपदा जे आहे ते त्यांना पकडलं गेलेलं होतं. कोणी पकडलेलं होतं? तर दादोजी कोंडदेवांनी पकडलेलं होतं. सोबत जे काही सरदार लोक जे सोबत होते त्यांनी पकडलेलं होतं. कारण की तेव्हाचा काळ खूप मोठ्या तणावाचा होता आणि एका सुभेदाराचा मुलगा जर कोणाच्या हाती सापडला, त्यातल्या त्यात शहाजीराजे भोसलेंचा, ज्यांचे खूप जास्त मित्र रूपामध्ये वैरी जे होते ते आदिलशाहीमध्ये होते. अफजल खान सारखा, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मोठे बंधू होते संभाजी महाराज यांचा खून केलेला होता. अशा पद्धतीनं शहाजी महाराजांचे मोठे वैरी त्यांचे मित्र बनून त्यांच्या आजूबाजूला होते. म्हणून शिवाजी महाराजांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कुठे जास्त मोठ्या प्रमाणात बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं. पण कसे तरी लपून वगैरे मित्रांसोबत खेळायला म्हणा जंगलामध्ये जात होते. आता कोणीतरी आलं पाहिजे. आता त्यांना 2-3 वेळा पकडलेलं होतं. कोणीतरी दिसलं तर मग म्हणजे सॉरी दिसलं नाही. कोणी आलं तर आपल्याला माहीत कसं पडणार? याच्यासाठी शिवाजी महाराजांनी एक शकल लढवलेली होती,
की त्यांनी काय केलं, त्यांचा एक जो मित्र होता तो झाडावर बसून ठेवून दिला. कोणी आलं की तो काय करत होता, मोराचा आवाज काढत होता. आणि मग ते माहीत पडत होतं शिवाजी महाराजांना की कोणतरी आलेलं आहे. मग हे एकदम लपून जात होते किंवा जे त्यांच्याजवळ जे काही शस्त्र वगैरे होते, तलवारी वगैरे, धनुष्यबाण हे लपून ठेवत होते. झालेलं असं होतं, हे त्यांचं मग व्यवस्थित चाललेलं होतं. त्यात झालेलं असं होतं की बहिर्जी नाईक नावाचा जो एक मुलगा होता त्या काळी, बहिर्जी नावाचा, त्याला तो आला, सरळ आला आणि मोराचा आवाज वगैरे त्यानं ऐकला. तो सरळ आतमध्ये आला आणि सरळ शिवाजी महाराजांच्या त्यांच्या मित्रांसोबत आलेला होता. त्याच्या जवळ आला, मित्रांजवळ. आणि सगळे एकदम चकित झालेले आहे की हा कोण आलेला आहे नवीन. कारण की त्या काळी माहिती नव्हतं ना, नवीन-नवीन त्याला हे सगळं माहिती होतं आणि आतमध्ये आला. आणि सरळ गेला आणि ज्या ठिकाणी त्यांनी शस्त्रे लपून ठेवलेली होती, शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या जे काही मित्र वगैरे होते, त्यांनी काय केलं, बहिर्जी नाईकांनी ते गेले आणि सरळ ते शस्त्रे काढले आणि ठेवून दिले जवळ. मग शिवाजी महाराजांनी विचारलं त्यांना की एवढं माहीत कसं काय झालं तुला? एकदमच तू आला आणि एकदम शस्त्र पाहून राहिला आणि भेटले, तुला सापडले, असं कसं काय झालं? तर मग तेव्हा बहिर्जी नाईक म्हणणे की मी प्रत्येकाच्या डोळ्यात पाहिलं, त्यापैकी तुमचे 2 ते 3 मित्र जे आहेत त्या झाडाच्याच इकडे पाहून राहिलेले होते, जिथं जे आहे ते शस्त्र लपवलेले होते. म्हणून मला असं वाटलं की तिथं काहीतरी लपून ठेवलं. मग ते त्यांनी काढली आणि शिवाजी महाराजांच्या समोर ठेवली. आणि शिवाजी महाराजांना वाटलं की अरे वाह! एवढं हुशार आहेस तू, चांगली गोष्ट आहे. तर तू आमच्यासोबत खेळशील का? किंवा आमच्यासोबत येशील का? तेव्हा बहिर्जी नाईक म्हणाले की हो, मला काही हरकत नाही आहे. मी येऊन जाईन. मग बहिर्जी नाईक जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या संगतीला आले त्या काळी. मग बहिर्जी नाईकांना जायचं होतं, कारण की ते जे होते ते मेढरी पहाड वगैरे झाले किंवा ह्या अशा लोकांमध्ये ते राहणारे होते. ठीक आहे. धनगरी ओवी गाणारे, त्यानंतर सुंबरानाचे कार्यक्रम वगैरे करणारे हे जे होते ते बहिर्जी नाईक होते. त्यानंतर जाता बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना सांगितलेलं आहे की सगळ्यात आधी जो मुलगा तुम्ही झाडावर बसून ठेवलेला आहे, त्याचा आवाज चेंज करा. कारण की ग्रीष्माच्या ऋतूमध्ये मोर ओरडत नाही. म्हणजे एवढी तल्लख बुद्धी घेऊन बहिर्जी नाईक आपले शिवाजी महाराजांकडे गेलेले होते. एकदम त्यांना समजलेलं आहे की ग्रीष्म ऋतूमध्ये मोर जे आहेत ते विलाप करत नाहीत. तर मग त्याकडे एखादा कोकिळेचा आवाज, दुसरा कुठलाही आवाज ठेवा. तुम्ही जर मोराचा आवाज ठेवाल तर तुम्ही नक्की पकडले जाल. असं त्याकडे बहिर्जी नाईकांना एकदम छोट्या वयामध्ये माहीत होतं. आणि हे कोण होते? जातीने कोण होते? ब्राह्मण होते का बहिर्जी नाईक? तर नाही. ते एक भटक्या जातीतले एक धनगराचे पोर म्हणून आपल्याला तिथे पाहायला मिळते. बनगी लोक वगैरे होते. मग यातून आपल्याला दिसून येते की शिवाजी महाराजांनी जेव्हा बाल अवस्थेत होते, तेव्हापासून शिवाजी महाराजांनी कुठलाही जातीभेद आपल्या मित्रत्वासोबत किंवा आपल्या आचरणामध्ये अजिबात आणलेला नव्हता. ठीक आहे. त्या काळी सुद्धा आपल्याला 4 वर्ण पाहायला मिळतात. गोष्ट संपली आहे, गोष्टीतून बाहेर आहे आता. आपण इकडे आहे. तर आता प्राचीन समाजात प्राचीन काळापासून 4 वर्ण आपल्याला असलेले पाहायला मिळतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण आपण रट्टा मारलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे की 4 वर्ण आहेत म्हणून. आता ब्राह्मण कोण आहे, क्षत्रिय कोण आहे, वैश्य कोण आहे, शूद्र कोण आहे, हे आता काही वेगळं सांगायची गरज नाही. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्याच गोष्टी आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. एक मूलभूत चौकट म्हणून ह्या गोष्टीनं काम केलेलं आहे वर्ण व्यवस्थेनं. मात्र व्यावहारिक स्तरावर जात व्यवस्था अधिक महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. कशी? तर जातीनुसार व्यवसाय, कर्तव्ये आणि सामाजिक स्थान मोठ्या प्रमाणात ठरलेले आपल्याला पाहायला मिळते. आता जात व्यवस्था जर तुम्ही पाहिली तर तिथून वैदिक धर्मापासून आलेली दिसते. वैदिक आणि उत्तर वैदिक. उत्तर वैदिक काळामध्ये वैदिक आणि उत्तर वैदिक ह्या 2 काळामध्ये एकदम जाती व्यवस्था आपल्याला भिन्न झालेली दिसून येते. वैदिक धर्मामध्ये व्यवसायावर आधारित जात व्यवस्था ठरली जात होती. तीच उत्तर वैदिक काळामध्ये वर्ण आधारित जात व्यवस्था ठरायला लागली. म्हणजे जर एखादा व्यक्ती जर लोहाराचं काम करत असणार तर त्याला लोहार म्हटलं जात होतं वैदिक काळामध्ये. पण उत्तर वैदिक काळामध्ये झालेलं असं होतं की तो लोहाराचं काम करते म्हणून तो लोहार. ठीक आहे. अशा पद्धतीने जाती बनलेल्या आहेत. आता ब्राह्मण वर्ग काय करत होता? आता आपण जे काही 4 वर्ण आहेत त्या वर्णाबद्दल विचार करू. ब्राह्मण वर्ग काय करत होता? तर ब्राह्मण समाज शिक्षण, पूजा, मंत्रोच्चार, न्यायनिवाडामध्ये कोण होता? पंडितराव. माहिती आहे ना? धर्मशास्त्रावर आधारित जे आहे ते सल्ला देण्याचं काम. लेखापालाचं काम सुद्धा करत होता. यामध्ये हे सगळे लोक अग्रेसर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पंडित रघुनाथ पंडित, भरीवनाथ, मुरारबाजी देशपांडे असे विविध ब्राह्मण असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर एक बोकील काका सुद्धा होते, जे आपल्याला आपण अफजल खानाची जेव्हा स्वारी आलेली होती तेव्हा शिवाजी महाराजांच्या सोबत जे आहेत कृष्णाजी भास्कर जे होते, त्यांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचे वकील जे होते त्या माते बोकील असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. वेदशास्त्र, ज्योतिष्य, संस्कृत, राजशास्त्र या शाखांमध्ये पंडितांचे किंवा ब्राह्मण वर्गाचं प्रभुत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर क्षत्रिय वर्ग काय होता? क्षत्रिय वर्ण जे होते हे युद्ध, संरक्षण व राजकारभाराचे प्रतिनिधित्व करत होते. सैन्याचं प्रतिनिधित्व करत होते. शिवाजी महाराजांनी स्वतः क्षत्रिय कुलावतंश शक्य स्त्री अशी ओळख मजबूत केलेली होती. मराठा, कुणबी, माळी, धनगर, भोसले
शिर्के, मोहिते, जेधे, घोरपडे, पाटील, देशमुख, सावंत अशा अनेक योद्धा जाती क्षत्रिय कर्तव्य पार पाडताना दिसतात. आता हे जेवढी मी नावं घेतलेली आहेत, धनगर भोसले, शिर्केपर्यंतची, ही जी लोकं आहेत ना, ही सगळी लोके मराठा साम्राज्यातील सुभेदार होते. जेधे, शिर्के, मोहिते, घोरपडे हे सगळे लोक, देशमुख, पाटील, सावंत हे सगळे लोक होते. सावंत लोक कोकणातले होते. ठीक आहे. आता वैश्य वर्ण काय करत होता? तर व्यापार, सावकार, सोनार, लोहार, तेली, वाणी, मारवाडी, गुजराती व्यापारी वर्ग जो होता हा मोठ्या प्रमाणात आपल्याला व्यापारात असलेला पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी व्यापाराला विशेष प्रोत्साहन दिल्यामुळे वैश्य वर्णाचे महत्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते. त्यानंतर आता आला शूद्रवर्ण. आता शिवकालीन समाजात शूद्रवर्णात अनेक ग्रामीण आणि शारीरिक श्रम करणारे जे गट होते त्यांना शूद्र म्हटलं जात होतं. त्यामध्ये मग महार, मांग, चांभार, धोबी, कुंभार, भील, कातकरी हे सगळे लोक होते. शेती, गवंडी, विणकाम, सेवा, गवंडी, वस्ती, साफसफाई म्हणजे वस्तीचं साफसफाई करणं यासारखे अनेक व्यवसाय जे आहे हे आपल्याला शूद्र लोकांकडे असलेले पाहायला मिळतं. पण शिवाजी महाराज हे आपल्याला असे होते की त्यांनी शूद्र जातीतील लोकांना जे आहे ते सैन्यात व प्रशासनात स्थान दिलेले पाहायला मिळतं. हे खूप मोठी गोष्ट आहे बरं. असा कुठला राजा नव्हता की जे एकदम वर्णव्यवस्था मानत होते आणि अशा पद्धतीने जे आहे ते वर्णव्यवस्थेची फोड करताना पाहायला मिळतात. जरी शिवाजी महाराज जे आहे ते धर्मशास्त्रावर आधारित न्यायनिवाडा करत होते, तरी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला राजा होता आपला. त्याच्यानं असं आपण म्हणजे असा जातीभेद किंवा वर्णभेद आपल्या राजाकडून होणार आहे अशा पद्धतीनं आपण शंका करायची नाही. सरळ आहे, सकारात्मक गोष्टी आहेत, सकारात्मक लिहायच्या पेपरमध्ये आणि सकारात्मकच आपण अभ्यासातही आहे. आता शिवकालीन जी जात व्यवस्था होती ती कशी होती? आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जात व्यवस्था जी होती ही सामाजिक ओळख व कर्तव्यावर आधारित एक स्थानिक ब्राह्मणी परंपरा असलेली आपल्याला पाहायला मिळते. ती कशी? तर ही जी जात व्यवस्था आहे ना प्रामुख्याने व्यवसाय आणि परंपरावर आपल्याला चालताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दागिने वगैरे करायचं काम कोणाचं तर सोनाराचं, शस्त्राची दुरुस्ती करण्याचं काम कोणाचं तर लोहाराचं, किल्ल्याचं बांधकाम वगैरे करायचं असलं तर सुतार त्या ठिकाणी होता, मातीची भांडी करणारा कुंभार होता, लेखन कार्य करणारा ब्राह्मण लोक किंवा प्रभू लोक, त्यानंतर सैन्य व्यवस्था करणारा हे नाही आहे. ठीक आहे. सैन्यामध्ये काम करणारे मराठे व भोसले क्षत्रिय लोक, महसूल प्रशासन करणारे पाटील व देशमुख जे गावाचे प्रधान राहत होते ते सगळे लोक. या सगळ्यांची जे आहे ना शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेत अत्यंत महत्वाची भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण हे घेऊन घेऊ एक टॉपिक आणि थांबून जाऊ. लोकांना झोपा येत आहेत. ठीक आहे. आता शिवाजी महाराजांचे जे काही सामाजिक धोरण आहेत, वर्ण आणि जात व्यवस्थेतील कुठले कुठले बदल झाले ते पाहून घेऊ. जरी त्या काळी वर्णव्यवस्था दृढ होती, तरी शिवाजी महाराजांनी सामाजिक समता, न्याय आणि सर्व धर्म समभाव यावर आधारित एक नवीन दृष्टी त्यांना दिलेली पाहायला मिळते. आता सर्व जातींना संधी. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की शिवाजी महाराजांनी शूद्र लोकांना सुद्धा सैन्यात आणि प्रशासनात स्थान दिलेलं होतं. त्यापेक्षा जास्त जातीपेक्षा जास्त त्यांनी कौशल्य किंवा निष्ठा याला महत्त्व दिलेलं पाहायला मिळतं. आवाज येत आहे? ठीक आहे. त्यानंतर मग अस्पृश्यता आणि खालच्या जातींना कसा सन्मान दिला? आता सांगितलेलं आहे की सैन्यात भरती केलेलं होतं. रामोशी, भिल्ल, महार, मांग ह्या लोकांना गावठाण यांचं संरक्षण केलं, सामाजिक सन्मान राखला. त्यांना नोकरी, जमिनी, वेतन, शस्त्र धरण्याचा अधिकार दिलेला होता. म्हणजे जातीवर जास्त भार न देता कौशल्यावर, निष्ठेवर मोठ्या प्रमाणात असलेल्या भार काय म्हणतात त्याला? भार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो शिवाजी महाराजांनी. त्यामध्ये स्त्रियांचा सन्मान केलेला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. म्हणजे शत्रूची स्त्री सुद्धा जरी असली तरी अ, त्यांचा आदर करणं, त्यांच्या लज्जेचे रक्षण करणं, शत्रू पक्षाच्या, त्यांची सुरक्षा करणं, त्यांच्या म्हणजे जे महिलांची संपत्ती होती, त्याच्यावर महिलांना संपत्तीचा अधिकार देणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शिवाजी महाराजांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. धर्मनिरपेक्षता आणि ऐक्य म्हणजे सामाजिक ऐक्य कशा पद्धतीत होता? तर त्यामध्ये शिवाजी महाराजांनी मुस्लिम आणि मागास जातींना सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थान दिलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये सिद्दी इब्राहिम, दौलत खान, मिर्झा जुमला, रूपाजी बागवान, हिरोजी फर्जन हे लोक जे आहेत ते आपल्याला जात आणि पंथापलीकडे असलेले राजकारणात असलेले लोक आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळात दिसतात. ठीक आहे. आता शिवकालीन जे सामाजिक समता आणि एकता होती यामध्ये काय काय होतं? तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जात व्यवस्था होती. आता ही जात व्यवस्था जरी असली तरी सामाजिक दडपशाही मोठ्या प्रमाणात कमी ह्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. नाहीतर आधीच्या याच्यात तुम्ही पाहिलेलं ना वर्णव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात जी आहे ती प्रभावी होती. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ती सौम्य पद्धतीने होती किंवा नावापुरती असली असं म्हटलं तरी चालते. कारण की त्या काळी रामोशाचे, भिलांचे म्हणजे हे भटके जमाती झाल्या. त्यांचे सुद्धा पोरं आपल्याला सैन्यात असलेले पाहायला मिळतात. बहिर्जी नाईक मी मगाशी बनगी धनगराचं बोललेलं आहे, पण ते रामोशांचं पोर होतं. ठीक आहे. हे चुकून झालेलं आहे. तेवढी मिस्टेक होती. रामोशाचं पोरगं हे बहिर्जी नाईक. ठीक आहे. त्यानंतर आता ग्रामव्यवस्थेत जात व्यवस्था कशी काय होती? तर आता यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे लोक राहत होते ते ह्या पद्धतीनं काम करत होते. लोहार शस्त्र बनवणे, सुतार बांधकाम, महार सुरक्षा व संदेश वाहकाचं काम, धोबी जे होते ते स्वच्छता करत होते. कुंभार जे आहे ते धोबी तर कपड्यांची स्वच्छता आहे. ठीक आहे.
कुंभार जे आहे ते मडकी बनवत होते, तेली काढत होते. त्यानंतर हे जोशी पुरोहित जे आहे ते धार्मिक कार्य करत होते, म्हणजे ब्राह्मण वर्ग होता. ठीक आहे. ही अशी परस्परावलंबत्वाची जी आहे ती व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. आता किल्ल्यावरील जे काही जात व्यवस्था होती, ती कशी होती? आता पहा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची जात व्यवस्था पाहायला मिळतात. गावात कशी जात व्यवस्था होती, किल्ल्यावर कशी होती, प्रांताच्या ठिकाणी कशी होती, या सगळ्या गोष्टी पाहत आहोत आपण. आता किल्ल्यामध्ये बांधकाम करणं किंवा त्याची देखभाल करणं आणि रक्षा करणं यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या लोकांचा समावेश होता. सुतार, गवंडी, लोहार हे लोकं जे होते, हे सैन्याच्या किल्ल्यांचं बांधकाम करण्यासाठी होते. धनगर हे गुरे आणि सैन्याला खाद्य देण्यासाठी. महार संदेशवाहक होते. भिल्ल जे होते ते जंगलातलं गनिमी काम करत होते. ठीक आहे. आणि मराठे जे होते, ते जे गडी स्थापन केलेले होते, त्याचं सैन्यतळाचं रक्षण करत होते किंवा सैन्यतळ निर्माण करत होते. गडी म्हणजे तुम्ही आता प्रत्येकजण आपापल्या गावामध्ये पाहत असणार, की गढ्या होत्या मोठ्या-मोठ्या. मातीचे असे बांधलेले. आमच्या गावात होती गडी, आता नाहीये. एक आमच्या गावाजवळ एक सांगरुद नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी सध्या एक गडी आहे, पण ते अशी अस्ताव्यस्त झालेली आहे. तर अशा पद्धतीनं गड्या होत्या. त्या गड्या म्हणजे ते तिथं काय म्हणतात त्याला, एक कंटेनमेंट झोन असल्यासारखं होतं आणि त्याचे जे काम करत होते, त्यांची जी पाहणी करत होते, ते मराठा लोकं करत होते. म्हणजे क्षत्रिय लोकं करताना आपल्याला पाहायला मिळते. आता शिवकाळातील जी जात व्यवस्था होती, त्याचा प्रभाव कसा होता? शिवकालीन जात व्यवस्थेचा मराठा साम्राज्याच्या पुढील निर्मितीवर म्हणजे समोरच्या आता पाहू आपण, मोठा प्रभाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मराठ्यांचा साम्राज्य विस्तार झालेला होता. यामध्ये मराठा सरदार, ब्राह्मण, कुणबी शेतकरी, महार सैनिक, धनगर, गोतावळा म्हणजे धनगरांचा गोतावळा हे सर्व समाज जे आहे ते एकत्र आल्यामुळे स्वराज्य व पुढे मराठा साम्राज्य उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सगळ्या जातीच्या लोकांचा मराठा साम्राज्यामध्ये जे आहे ते वाटा आहे, असं म्हटलं तरी चालते. आता लोकमानसात समतेची भावना असलेली आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ज्यामध्ये मग शिवाजी महाराजांचे जे काही सामाजिक धोरण आहे, मग पुढे ते त्यांनी मराठा राज्यव्यवस्थेत कायम कोणी ठेवलेलं आहे, तर मग ते पेशव्यांनी कायम ठेवलेलं आहे. जे काही स्वराज्याचे जे काही सुभेदार, शिलेदार लोकं आहेत त्यांनी केलेलं आहे आणि गाव कुणबी लोकं, म्हणजे गावातले लोकं त्यांनी पण केलेलं आहे आणि परगणे आणि महसूल व्यवस्था एवढी बळकट होती, की मराठा साम्राज्याच्या पतनापर्यंत जे आहे ते महसूल व्यवस्था आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळात जे केलेली होती, ते इत्थंभूत आपल्याला असलेली पाहायला तिथं मिळते. ठीक आहे. पुन्हा निष्कर्ष आला. यामध्ये निष्कर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं, एक सेकंड. यामध्ये निष्कर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर शिवकालीन वर्णव्यवस्था व जात व्यवस्था ज्या होत्या, शिवकालीन वर्णव्यवस्था व जात व्यवस्था ज्या होत्या, ती भारतीय परंपरेत रुजलेली असली तरी शिवाजी महाराजांनी तिच्यात मानवतावाद, समानता, न्याय व धर्मनिरपेक्षता आणलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण जे आधी अभ्यासलेलं आहे ना, ह्या सगळ्यांचा निष्कर्ष आहे इथं. जाती व्यवस्थेनं आपल्याला स्थान असलेलं पाहायला मिळते. कुठल्या पद्धतीचे भेदभाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळते. समाज जो आहे तो अधिक संघटित झालेला आपल्याला पाहायला मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्णव्यवस्था किंवा वर्ण जात व्यवस्थेला तोड न लावता मानवी मूल्यांना प्राधान्यता देणारा सशक्त समाज उभा केलेला आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ठीक आहे. इथे आपला तिसरा प्रश्न जो होता शिवकालीन वर्णव्यवस्था हा इथं संपलेला आहे. हा भाग जो आहे हा मोठा आहे खूप. यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने लिहिता येईल ते पहा. आपण 9 तारखेला पेपर आहे ना, तर आपण 8 तारखेला पण एक चांगलं लेक्चर घेऊ. ज्यामध्ये प्रश्न कसा टॅकल करायचा आपण ते पाहून घेऊ. पण आज आपण 3 प्रश्न पाहिलेले आहेत. आपलं टार्गेट 6 प्रश्नाचं होतं, पण 3च प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. उद्या लेक्चर घेऊन टाकू. उद्या 3 प्रश्न पाहून टाकू किंवा 3 नाही झाले तर उद्या 6 प्रश्न जर झाले शक्य. कसं आहे 7 वाजताचा जर वेळ असला ना, तर तेवढी एनर्जी असते. आता तुमची एनर्जी थोडी डाऊन पण झालेली आहे. पण आपण जे आहे 3 प्रश्न पाहिलेले आहेत. माझाही घसा थोडा बसत आलेला आहे. बाकीचे जे आहेत ते आपण उद्या घेऊन टाकू. 7 वाजताचा जर लेक्चर भेटला आपल्याला, आधीच नंबर लावून टाकावा लागेल. सकाळी 6 वाजता चिखले सर मेसेज टाकून देतात, की माझं 7 वाजता लेक्चर आहे. मी आताच टाकून देतो. ठीक सर आहे हे 9 तारखेला म्हणजे हा ग्रुप ए, ग्रुप बी वाल्याचंच तुम्ही सांगत आहे ना आता? म्हणजे ते ग्रुप हो. तुमचा ग्रुप एचा म्हणजे हे राहणार आहे. सोशल हो. हां, आमचा एचा असेल. हं. पण तुम्ही सांगत आहे हे सगळं म्हणजे ग्रुप बी साठीच सांगत आहे, की म्हणजे असं काही अ, प्रॉब्लेम नाहीये ना असं काही नेक्स्टला नाही पण? आहे. आता कसं आहे माहिती आहे काय? मॅडम नाही. आता ही जी हां. वर्णव्यवस्थेच्या आपण प्रश्न पाहिलेला आहे ना, शिवकालीन वर्णव्यवस्था. हे तुमच्या सोशल थॉट्स अँड करेक्ट. कॉन्ट्रिब्युशनमध्ये पण तुम्ही लिहू शकता. ही हां, ह्या तेच म्हणतीये हां, मी. त्यामध्ये हं. पण लिहू शकता तुम्ही. आरामात लिहू शकता. काही ओके. हरकत नाही. ह्या प्रश्नावर कोणाला काही अडचण आहे का? विचारा. म्हणजे मग मी रेकॉर्डिंग बंद करतो. नाही ठीक आहे. ठीक आहे.